ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीर मंगलम गौतमोऽग्नि मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यम् सर्वकल्याणकारकम् प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम्। वंदे शांति सागरम् वंदे विद्यासागरम् वंदे सन्मति सागरम्। जुबलू 24 भगवान की दिवादे मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चतुर्थी समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा समर्थ कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की भविष्य हो। आज विशेष प्रवचनच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहात। आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येक बारीक गोष्टींचं आणि प्रत्येक गोष्टींचं चिंतन आणि मनन करतोय। आज एका विशिष्ट पैलूवर आणि विशिष्ट गोष्टीवर आपल्याला चिंतन आणि मनन करायचं आहे। कारण की जर जीवनात बदल करायचा असेल तर धर्म अवस्थेतील आणि धर्माच्या बाहेरील अवस्थेत ज्या ज्या गोष्टी आमच्या समोरी उपस्थित असतात त्या गोष्टी सोडून सुद्धा काही गोष्टी आंतरिक उपस्थित आहेत त्या गोष्टींचे सुद्धा चिंतन आणि मनन आमच्या जीवनात करणं आवश्यक आहे। आजपर्यंत बघा की धर्म क्षेत्रामध्ये असेल, समाज क्षेत्रामध्ये असेल आणि परिवार क्षेत्रामध्ये असते, या तिन्ही क्षेत्रांना स्पर्श करणारा एक विषय आजच्या दिवशी आपल्या समोर विशेष प्रवचनाच्या माध्यमातून प्रस्तुत होणार आहे। या गोष्टीचं चिंतन आणि मनन बऱ्याच जणांनी करणं आवश्यक आहे। कारण की तिन्ही क्षेत्रामध्ये गेलं तर त्या एका व्यवस्थेमुळे तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही आदर्श बनू शकाल अशी व्यवस्था एकमेव व्यवस्था आहे। आणि त्याच व्यवस्थेला आपण सेवा हे नाव दिलेलं आहे। काय काय ठिकाणी आचार्य भगवंतांनी सेवेला अलंकार अशी उपमा दिलेली आहे। नीतिशास्त्रामध्ये आचार्य भगवंतांनी सेवेला शरीराचा आत्मा अशी उपाधी दिलेली आहे। आणि काय काय क्षेत्रामध्ये जे बाह्य तत्वनेते आणि तत्वकार आणि फिलॉसॉफर आहेत त्यांनी या सेवेला गुड लाईफ ही उपाधी दिलेली आहे।
जीवनामध्ये आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जर आमच्या पारिवारिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जर उच्च पदाला आणि आदर्श ठिकाणी जर आम्हाला पोहोचायचं असेल तर आमच्याजवळ सेवा गुण असणं आवश्यक आहे. कारण त्याला दागिना म्हणलेलं आहे. दागिना जर नसणार तर तुम्ही सुंदर दिसणार नाही. जर तुमचा आत्मा नसेल तर तुम्ही जगू शकणार नाही. कारण की ज्याच्याजवळ आत्मा नाही त्या शरीराला काय म्हणतात? मला काय माहित नाही, तुम्ही काय म्हणताय? भूत. पाटील आहेत आमचे. अरे त्या आत्मा बाहेर पडल्या त्या आत्म्याला भूत म्हणतात. देवगतीत जाऊन आल्यावर भूतातनं. एक गोष्ट लक्षात घ्या, आत्म्या ज्यावेळी शरीरातून बाहेर पडणार त्या शरीराला निश्चितपणे मुर्दा किंवा मड म्हणणार आहेत. प्रेत. पाटलांच्या वडिलांनी उत्तर दिले इकडं. ठीक आहे, चिंतन करा. आणि त्याच्या पुढे जाऊन जर जीवनामध्ये गुड लाईफ नसेल, जीवन हे सुंदर नसेल, जीवन हे आदर्श नसेल तरी सुद्धा जीवन जगून काय उपयोग नाही. त्यामुळे तिन्ही क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर आमच्याजवळ अंतरंगातली एक अनुभूती, अंतरंगातला एक मोठा दागिना, अंतरंगातला एक आत्मा आणि अंतरंगातला जगण्याची जीवनशैली जोपर्यंत आमच्याजवळ येणार नाही तोपर्यंत तीन काळामध्ये आम्ही जीवन जगू शकणार नाही. आज अशी बरीच माणसं मी माझ्या जीवनामध्ये बघितलेली आहेत. अशी बरीच माणसं ती पारिवारिक क्षेत्रात असून देत, सामाजिक क्षेत्रात असून देत किंवा धर्म क्षेत्रामध्ये असून देत, की त्यांनी या एका शब्दाच्या आधारे त्या त्या क्षेत्रामध्ये उच्चतेला जाऊन पोहोचलेले आहे. जर धार्मिक क्षेत्रात कुणाचं नाव घ्यायचं असेल, या सेवेच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रामध्ये आपल्या जैन समाजामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाव केलं ते दोन व्यक्तिमत्व आपल्या समोर येतात. एक परमपूज्य गुरुदेव समदभद्र स्वामीजी ज्यांनी 18 गुरुकुलांची स्थापना केली. त्यांची ही समाजाप्रती एवढी मोठी सेवा होती की ते सेवेच्या माध्यमातून बरीच लोक आपल्या पायावर उभा झाली आणि बरीच लोक धार्मिक सुद्धा बनली. हे मूळ पाया कोण असेल तो सेवेचा पाया गुरुदेव समदभद्र महाराज जी होते. दुसरं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या भागातील, दक्षिण भारतातील लाखो युवकांना व्यसनमुक्त बनवलं. ते व्यक्तिमत्व कोण असेल तर निश्चितपणे वीर शिरोमणी वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे सर यांनी निश्चितपणे अशी क्रांती या सेवेच्या माध्यमातून केलेली आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे की आज जर निश्चितपणे आपल्या समाजात इथं नसून सुद्धा त्यांचं नाव आज सुद्धा अतिशय आदर येतं आणि मनोभावानं त्यांचं नाव घेतलं जाते. हे दोन व्यक्तिमत्व सांगितले. त्याच्या पुढे जाऊन कोण असेल, धार्मिक क्षेत्रामध्ये कोणाचं नाव घ्यायचं असेल की ज्यांनी निश्चित रूपानं खंडित झालेली मुनी परंपरा परत सुरळीत करण्याचं आणि ज्यांनी लाखो युवकांना आणि आपल्या जैन समाजाला पूर्ण विश्वामध्ये नेलं, ती दोन नावं मी घेतोय. पहिलं नाव आहे प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज आणि दुसरं नाव आहे संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागरजी महाराज. या दोन लोकांनी धर्म क्षेत्रामध्ये सेवेच्या माध्यमातून क्रांती केली. आणि पारिवारिक अवस्थेमध्ये ज्यांनी पारिवारिक अवस्थेमध्ये की नाही या माध्यमातून क्रांती केली असे बरेच लोक आहेत की त्यांना निश्चित रूपानं बऱ्याच उपाधी तुम्ही तुमच्या अवस्थेमध्ये किंवा तुमच्या जगामध्ये, या संसारामध्ये आणि प्रपंचामध्ये तुम्ही दिलेल्या आहेत. त्यामध्ये डॉक्टर असतील, त्यामध्ये सगळ्यात मोठं बरेच सेवेमध्ये असणारे, बरेच देश सेवेमध्ये असणारे बरेच लोक आहेत किंवा लोकांच्या सेवेमध्ये असणारे बरेच लोक आहेत. परंतु सगळ्यात मोठी सेवा मी कुणाची समजत असेल ते एक व्यक्तिमत्व की निश्चितपणे पारिवारिक क्षेत्रामध्ये त्यांनी सेवेच्या माध्यमातून क्रांती करून आपलं नाम कवलं. ते कोण असतील तर शिक्षक. सगळ्यात मोठं नाव आहे. आम्ही याचे चिंतन करणं आवश्यक आहे. डॉक्टर फक्त नुसतं दुसऱ्यांची सेवा करतील हो, इंजिनियर दुसऱ्यांची सेवा करतील, कोणी ऑफिसर असतील ते देशाची सेवा आणि निश्चितपणे परिवाराची सेवा करतील हो. परंतु शिक्षक एकमेव एक व्यक्ती असा आहे की त्यांनी समाजाची पूर्ण सेवा केलेली आहे. कारण की आदर्श व्यक्तिमत्वांना आणि आदर्श माणसांना घडवण्याची किमया कोणी केल्या असेल तर ते शिक्षकांनी केल्या. त्यामुळे सेवेमध्ये पारिवारिक क्षेत्रामध्ये कुणाचं आदर्शानं नाव घ्यायचं गेलं तर ते शिक्षकाचं घेता येईल. कारण की मी कायमस्वरूपी म्हणतोय, माझ्या अपेक्षेनं मी लिहिलेला
कायम एक वाक्य सांगतोय की हजारो डॉक्टर मिळून एक शिक्षक बनवू शकत नाही, हजारो इंजिनियर मिळून एक शिक्षक बनवू शकत नाहीत, हजारो वकील मिळून एक शिक्षक बनवू शकत नाहीत, हजारो IPS ऑफिसर मिळून एक शिक्षक बनवू शकत नाहीत, परंतु एक शिक्षक हजारो डॉक्टर, हजारो इंजिनियर, हजारो वकील आणि हजारो IPS ऑफिसर मात्र निर्माण करू शकतात. त्या शिक्षकामध्ये ती किमया आहे. त्याचप्रमाणे हजारो शिष्य मिळून एक गुरु बनवू शकत नाहीत, परंतु एक गुरु मात्र हजारो शिष्य मात्र निर्माण करू शकतात. ही गोष्ट लक्षात. हे सगळं जे विश्व उभारले, आता ज्या विश्वाची मी चर्चा केली ते सगळं विश्व उभारले सेवेच्या माध्यमात. याचं चिंतन मनन करण्यासाठी आपला विषय चालू आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही या गोष्टीमध्ये जर पडायचं असेल तर सेवेमध्ये 2 गोष्टी सगळ्यात आवश्यक आहे. ज्यांना ज्यांना सेवा करायची आहे, ज्यांना ज्यांना सेवा क्षेत्रामध्ये जायचं आहे, एक प्रेम आणि दुसरं वात्सल्य. नाण्याच्या 2 बाजू. सेवारूपी नाण्याच्या 2 बाजू कोणता असेल? एक प्रेम आणि दुसरं वात्सल्य. मी म्हणणार प्रेम आणि वात्सल्यामध्ये काय बदल आहे? लय मोठा बदल आहे. आम्ही याचं चिंतन करणार. नाण्याच्या 2 बाजू म्हणले मी. त्यामुळं जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जर निश्चित रूपानं काय करायचं असेल, एका ठिकाणी एका नीतिकरण सुद्धा एक सुंदर वाक्य म्हणलेलं आहे, अभिव्यक्ति की तरुणाई में ग्लानि का भाव को ध्वस्त करे, सेवा की रक्षा आत्मसुरक्षा के पथ को प्रशस्त करे. आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे की या गोष्टीचं चिंतन मनन जीवनामध्ये जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत निश्चित रूपामध्ये आम्ही या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकत नाही. आम्हाला जर पुढे जायचं असेल, या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर प्रेम आणि वात्सल्य निर्माण करणं आवश्यक आहे. या गोष्टी लक्षात घ्या. आजपर्यंत बऱ्याच लोकांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला आहे, परंतु या क्षेत्रात यायला कोण तयार. आणि एक गोष्ट मी सांगतोय, प्रकर्षानं ही गोष्ट मांडावीच वाटते. कारण का बघा, आज जीवनामध्ये एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे. कारण की ज्या ज्या वेळेने आपण प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक क्षेत्राचा विचार करतोय त्यावेळी एक गोष्ट मात्र निश्चितपणे आपण विसरून जातोय की पूर्ण जगामध्ये जेवढ्या क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये एक नाही, जर आम्हाला अग्रेसर आणि क्रांती करायची असेल, त्या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल तर एका गोष्टीला आम्ही विसरून 3 काळात कधी चालणार नाही. एका गोष्टीला कधीही 3 काळात विसरून चालणार नाही. त्या गोष्टीला घेऊनच आमच्या जीवनामध्ये आम्ही पुढे जाणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी त्या गोष्टीला जीवनामध्ये घेऊन आम्ही पुढे जाणार आहे त्यावेळी या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पूर्ण होतील. ही गोष्ट महत्त्वाची आहे. बघा, आज सेवेच्या माध्यमातून जर बघायचं असेल, आज किती असे व्यक्तिमत्व आहेत की जनरलमध्ये जर त्या व्यक्तिमत्वांची नावं घेतली तर सेवेच्या माध्यमातून पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध होण्याचा मान त्यांनी सेवेच्या माध्यमातून मिळाला. मी एक नाव जनरलमधलं घेतोय, मदर तेरेसा. 1988 साली सेवेचा त्यांना नोबेल प्राइज मिळालेला. बरोबर आहे काय? 1988 का 1800? किती? चिंतन करा या गोष्टीचं. कुणाला माहित तर आहे काय? 1888. बरोबर आहे काय? अनेकदा विचार करा, नंतर हुडकून मला गृहपाठ सांगा. का सांगालोय? त्याच्याकडून ज्यांचं दुसरं नाव घेतलं जाते, देशाची सेवा करून ज्यांनी आपलं नाव अजरामर केलं ते महात्मा गांधी म्हणजे बापू, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आदी बरेच नाव आहेत. लिस्ट काढली तर एवढी मोठी लिस्ट होईल. सगळ्यांचीच नावं, ज्यांनी ज्यांनी देश स्वतंत्र्यासाठी की नाही निजुरबानं सेवा, देशाची सेवा केली आणि देशाला स्वतंत्रता मिळवून दिली, ते सगळ्यांची नावं यात घेता येईल मला. परंतु एकच सांगायचं आहे, आज जर आम्हाला पुढे जायचं असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये अग्रेसर व्हायचं असेल आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये आम्हाला क्रांती करायची असेल तर सेवा हे आमच्यावर असणं आवश्यकच आहे. मी आता उदाहरणासहित सेवा आणि सेवाच्या गोष्टी या सगळ्या तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. बघा, आज पहिला सेवा आणि सेवाची अभिव्यक्ती करत असताना मी मगाशी जे वाक्य म्हटलं तर बऱ्याच जणांना नाही ऐकू आलं असेल नसेल, परत आणि ते वाक्य सांगतोय की अभिव्यक्ति की तरुणाई में ग्लानि भाव को ध्वस्त करे, सेवा की रक्षा आत्मसुरक्षा के पथ को प्रशस्त करे. जर
सुरक्षा जर करायचं असेल, अंतरंगातल्या सगळ्या भावांना जर प्रकट करायचं असेल, तर सगळ्यात मोठी अभिव्यक्ती तरुणाची काय असेल किंवा सगळ्यांची अभिव्यक्ती काय असेल, तर ती सेवेचं रक्षण करणे किंवा सेवा जीवनामध्ये करणे ही सगळ्यात मोठी अभिव्यक्ती आहे. आज सगळ्यात जास्त अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, एडग्रस्त आश्रम, अपंग आश्रम हे निघण्याचं मूळ कारण काय माहिती काय? आमच्या जवळून सेवा नष्ट झालेली आहे म्हणून. एका भाषेत मी उत्तर दिलं. आमच्या जवळ जर सेवा गुण असता तर आजपर्यंत एक सुद्धा नाही कुठं वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, अपंग आश्रम कुठलेही आश्रम काढण्याची गरज नाही. आणि याचं मूळ कारण सुद्धा कोण असेल? मी मागे सुद्धा सांगितले, लॉर्ड मेकॅले. सारखं नाव आले लॉर्ड मेकॅले. इंग्लंडच्या राणीचा द्वितीय राणीचा पीए जो लॉर्ड मेकॅले त्याचं नाव येते. का सांगाले? एक गोष्ट लक्षात घ्या. मी हे मूळ सांगण्याचं का विचार करले, पुढचा मुद्दा मांडायचा तो अतिशय महत्त्वाचा आहे. मी का मांडलं माहिती काय? त्यांनी निश्चित रूपानं एकत्र परिवारवाद आहे तोडून काढण्याचं काम केलं लॉर्ड मेकॅलेनी, म्हणून मी त्यांचं नाव घेतलं. भारतामध्ये पहिला सगळी जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये एक व्यवस्था अशी होती की एकत्र सामूहिक परिवारवाद. त्यामुळे भारत एक संघ होता आणि भारतामध्ये निश्चित रूपानं कुठल्याही परिस्थिती किंवा चोराची, भिकाऱ्यांची किंवा अशा लोकांची, बाहेर फिरणाऱ्या लोकांची कधीही कुठलीही मांदी आली नव्हती. परंतु ज्यावेळी भारत तुटला घेतला आणि त्यावेळी निश्चित रूपानं त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी निर्माण झाल्या. आम्ही सगळी नुसतं म्हणाले हम दो हमारे दो और माँ बाप को फेक दो. ही अवस्था आहे. आज चिंतन करणं आवश्यक आहे. पहिला भारतामध्ये भारत एवढा एकत्रित, भारत एवढा सामूहिक, भारत एवढा श्रीमंत का होता याचं मूळ कारण आहे कारण की पहिला भारतामध्ये सामूहिक परिवारवाद होता. घरामध्ये 200 300 माणसं एका ठिकाणी गुन्हा गोविंदाने एकत्र राहत होते. आज आमचे पेशन्स संपलेत. जरा काय कोण बोललं काय म्हणलं तर आम्हाला सहन होत. काय म्हणतात आता शांत बसल्यात. काय म्हणलं तर लगे आमच्यावर येते म्हणून ग बसलेत. लय हुशार आहे ते, गिजवणेवाले आहेत. आम्ही काय म्हणलं तर लगेच होय म्हणलं की महाराज लगेच पुढचं बोलतात म्हणून ग बसलेत. लय हुशार आहे ते. परंतु एक गोष्ट का नाही म्हणला तरी तुमच्यावरच येणार आहे. म्हणा नाही तर नाही म्हणा. कारण की आज एक गोष्ट लक्षात घ्या, जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला मूळ कारणभूत काय? सगळा समाज आहे, एक कोण व्यक्ती नाही. त्यामुळे आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आता इथनं पुढे जर जेवढं बिंबवता येईल तेवढं बिंबवणं आवश्यक आहे. जर सामूहिक परिवारवाद जर असेल आमच्यात तर कोणीही कितीही मोठा पेशंट घरामध्ये असून दे, कुठलाही व्यक्ती असून दे, बुजुर्ग लोक असून दे, सगळे परिवारातले सगळे लोक मिळून त्या व्यक्तींची सेवा करतील. त्यामुळे कुठलाही व्यक्ती 3 काळामध्ये कुठल्या आश्रमामध्ये जाऊ शकणार नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. सगळ्या मुलींना तर माझा सल्ला आहे, तुम्ही ज्यावेळी दुसऱ्या घरामध्ये जाताय त्यावेळी विचार करा की एकटाच मुलगा पाहिजे, नणंद नको, सासू सासरे नको, असलं काय म्हणत बसू नका. हे गोष्ट लक्षात घ्या. असं म्हणलं तर त्यांच्या आईने विचार करायचा तुमचा मुलगा सुद्धा एकटाच आहे. त्यावेळी तुमची आई, तुमची बहीण, तुमची मुलगी सगळी आहेत की. त्यावेळी ती मुलगी म्हटली तर पुढची तुमच्या सुनेनं, त्यावेळी तुम्हाला मारायला लागल. मग त्यावेळी काय उपयोग होणार हो? खरं सांगवलंय, खरा मुद्दा मांडवलाय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आजपासून जर आम्ही हे थोडं थोडं बिंबवत गेलो तर निश्चितपणे भविष्यामध्ये एक दिवस भारत आहे ते पूर्ण जगामध्ये महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु जी जुनी तत्व आहेत, जी आमची संस्कृती होते, जे आमचे संस्कार आहेत, ते संस्कार बिंबवणं आवश्यक आहे आणि ते आचरणात आणणं आवश्यक आहे. त्याच वेळी घडणार आहे. आम्ही हे सगळं सोडून चाललोय. त्यामुळे मुलींना एक माझं निवेदन आहे. मी काय म्हणलो नाही कारण की मी ते सांगू शकत नाही. लग्न करा काय म्हणलो नाही. नाही केला तर लई चांगले, हातात पिंची कमंडल घेतल्या तर लई भारी. आणि जर करायची इच्छा असली तर एक गोष्ट लक्षात करा, मनात विचार करून करा की जिथं सामूहिक परिवार असेल त्याच घरात मी लग्न करणार असा संकल्प बांधा. एकटा मुलगा असला करून घेऊ नका. सामूहिक परिवार पाहिजे. तो बाजूला राहत असला, एकटाच असला काय करून घेऊ नका. राहून दे, तशीच राहून देत. आता कुठं लई व्हाल्यात या सगळ्या गोष्टीचं चिंतन करा. मी का विषय मांडलोय आज? एक गोष्ट लक्षात घ्या, सेवा का लुप्त झाली याचं मूळ कारण काय असेल? या गोष्टीचं मूळ काय असेल तर मूळ आहे आमचा सामूहिक परिवारवाद नष्ट झालाय म्हणून याचं मूळ इथे आहे.
म्हणून सेवा नष्ट होत गेलेली आहे. आज कुणाला काही करायची गरज नाही. आम्ही एकटाय, काय झालं आई वडिलांना कोण बघत नाही, त्यांनी वृद्धाश्रममध्ये जायला लागतंय. कोण घरात अपंग असेल तर त्या अपंगाला कोण बोलायचं, तर अपंग अनाथ आश्रममध्ये जायला, अभंग आश्रमामध्ये जायला लागतंय. कोण असे व्यक्ती असेल ज्यांना असाध्य रोग होतोय, अशांना निश्चितपणे त्या ग्रस्त रोगी जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये जायला लागते. याचं चिंतन करा. या सगळ्या गोष्टीचं चिंतन आम्ही करणं आवश्यक. आज बघा, आज असे निश्चित रूपाने गोष्टी आमच्या समोर येणार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, घरामध्ये जर प्रसंग पडला तर त्या प्रसंगाला कुठलाही व्यक्ती काय न करता आपण सगळ्या सेवेला आणि सगळ्या गोष्टीला सामोरं जाणं आवश्यक नाही. एक व्यक्तिमत्व असे, नाव मी शेवटला सांगतो, उदाहरण सांगतोय, सेवा किती महत्वाची आहे. एक छोटा मुलगा होता, माझ्या मते 15 वर्षाचा तो मुलगा असेल. आणि काय झालं, घरात श्रीमंती, पैसा वगैरे भरपूर होता, नोकर चाकर होते. परंतु काय झालं, आई वडिलांना दोघांनी एकावेळी दोघही रोगानं ग्रस्त झाले. परंतु ज्यावेळी आई वडील ग्रस्त झाले, त्या मुलग्यानं कुठलंही न भीता न घाबरता त्या मुलग्याने सगळ्या घराची डोर आपल्या खांद्यावर घेतली. फक्त 15 वर्षाची आयु असताना तो आई वडिलांची एवढी सेवा करायला, रात्रंदिवस जेवढी सेवा करता येईल त्याच्याबरोबर त्याची भावंड होती, त्याचा परिवार होता, त्या परिवाराच्या सगळ्या लोकांची जी जी सेवा करता येईल तो सगळा सेवा रात्रंदिवस तो मुलगा करत होता. त्यानं बघितलं नाही माझी शाळा, माझे कॉलेज, माझं हे, माझं ते, माझं अमोक, माझं ट्युशन बुडतोय, काय काय कारण सांगतात बाबा आता हे सांगाले हो. हे काय बघितलं नाही त्या व्यक्तीनं. त्या व्यक्तीनं आई वडिलांची सेवा केली आणि माझ्या मते की नाही जवळजवळ नाही 10-15 वर्ष नाही कंटिन्यू आई वडिलांची तो सेवा करत होता तो मुलगा. आणि त्या 10-12 वर्षाच्या कालावधीनंतर ते आई वडील दोघंही रोगातनं मुक्त झाल्यानंतर, त्यावेळी निश्चित रूपानं रोगातनं मुक्त झाले आणि दवाखान्यातनं त्या गोष्टीतनं परत आल्यानंतर घरात आलेल्या पहिल्या म्हणतात, ते नोकराचं नाव घेऊन बोलवतात, अरे इकडे नोकर नाही. त्यावेळी वडिलांनी विचारलं त्या मुलग्याला की नोकर कुठे गेला. त्याची सुट्टी होऊन आता 13 वर्ष झाली. मुलग्यानं काय सांगितलं, त्या नोकराची सुट्टी होऊन नोकराला निश्चितपणे त्या अवस्थेमधून बाजूला करून 13 वर्ष झाले. मग आमची सेवा, आमच्या सगळ्या गोष्टींना कोण पार पाडत होतं. तुमचा मुलगा. त्याने सांगितलं मी पाडत होतो. मी म्हणलं तर अहंकार येणार. त्याने सांगितलं तुमचा मुलगा पार पडत जा. बाबांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. आई तिथे उभारले होते, आईच्या डोळ्यातून अश्रू आले की 13 वर्ष झालं कंटिन्यू तू सेवा करलेस. एवढ्या कमी लहान वयात असून सुद्धा तू एवढी सगळी सेवा केलास, सगळ्या घराला सांभाळलास, सगळी घराची व्यवस्था पार पडलास. त्यावेळी निश्चित रूपानं बाळ एक गोष्ट लक्षात घे, तू 13 वर्ष आई वडिलांची सेवा केलायस, अशीच तू तुझ्या समाजाची आणि तुझ्या देशाची सेवा कर. निश्चित रूपानं तू जीवनात मोठा होशील. आणि तेच व्यक्तिमत्व, तेच मुलगा म्हणजे भविष्यात पंजाब केसरी लाला लजपतराय बनले आणि पूर्ण देशाची एवढी सेवा केले की आज भारतामध्ये जवळजवळ 100च्या वर त्यांच्या निश्चित रूपाने त्यांनी स्थापन केलेल्या शाळा, त्यांनी स्थापन केलेले सेवा केंद्र आणि त्यांनी स्थापन केलेले मुख्य आधारगृह, निश्चित रूपाने 100च्या वर आधारगृह हे लाला लजपतराय यांनी स्थापन केलेले निश्चित रूपाने आज सुद्धा देशामध्ये अद्यावत अवस्थेमध्ये, चालू अवस्थेमध्ये व्यवस्थित रूपात आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. असले धडे आम्ही देत नाही. नुसता आम्हाला दुसरं काही नको आहे बघा. आज नुसता मार्कलिस्टवर मार्कांची सूज पाहिजे आई वडिलांना. 90%, 95%, 98%, 99% आणि 100%. सगळ्यांना विचारलं की तुमचा मुलगा काय बनावा असं वाटतंय. आम्ही म्हणलो मुकेश अंबानी लई जण बोर्डवर करतील. आम्ही म्हणलो टाटा बिर्ला लई जण बोर्डवर करणार. आम्ही म्हणलो नरेंद्र मोदी लई जण बोर्डवर करणार. आणि जर आम्ही म्हणलो तुमचा मुलगा महाराज व्हावा, एक बी बोर्डवर नाही. तुमचा मुलगा माताजी व्हावा, मुलगी माताजी व्हावी, बोर्डवर करणार नाहीत. त्याच्या पुढे जाऊन निश्चित रूपानं तुमचा मुलगा चांगला समाजसेवक व्हावा, कोण बोर्डवर करणार नाही. आज सगळ्यांच्या अपेक्षा वेगवेगळ्या बनलेल्या. आज आम्ही निश्चित रूपानं घरापासून शिक्षणापर्यंत आणि सगळ्या व्यवस्थेमध्ये त्या मुला मुलींच्यावर आजपर्यंत बिंबवाले की नुसतं व्यापारीकरण बिंबवाले. म्हणून आज मुलांच्या मधले सेवाभाव, मुलांच्या मधले समर्पण वृत्ती, मुलांच्या मधले विनय वृत्ती सगळी नष्ट होत चालली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. हे जर करायचं नसेल तर निश्चित रूपानं मुला मुलींना पहिला
सेवाभाव, संस्कार भाव, संस्कृती भाव आणि जे निश्चित रूपाने जैन संस्कृती संस्कार, भारतीय संस्कृती संस्कार आणि सेवाभाव त्यांना द्या. बाकीचं कमी शिकला तर सुद्धा तो देशामध्ये नाही पूर्ण जगामध्ये तुमचं नाव करेल. काढून बघायचं असेल तर बघा. ज्यांना ज्यांना आदर्श वाटतंय माझा मुलगा अंबानी व्हावा, मुकेश अंबानी फक्त 6वी शिकलेली. किती? 6वी. पूर्ण भारतामध्ये श्रीमंतीच्या बाबतीत सगळा पहिला नंबर त्यांनी गाठला. चिंतन करणं आवश्यक आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. जे जेवढे जेवढे नाही आजपर्यंत मोठे उद्योगपती, फिलॉसॉफर, खेळाडू जर टक्केवारी काढला तर 60% न शिकलेली सगळी मोठे ह्याच्यावर आहे. आणि शिकलेली सगळी कुठं कारकून, कुठं मॅनेजर, कुठं क्लार्क ह्या नोकरी करत बसल्यात. खरं सांगाली या गोष्टी, याचं चिंतन करा. या गोष्टीचं आम्ही या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज जर जीवनामध्ये पुढे जायचं असेल, जीवनामध्ये जर आदर्श पथाला गाठायचं असेल तर या सगळ्या गोष्टीकडे दृष्टिपात आम्ही करणं आवश्यक आहे. मला न्यायचं आहे. मी एका गोष्टीवर तुम्हाला का आणलं, कारण की ती गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून त्या गोष्टीकडे तुम्हाला आणलं. एक गोष्ट लक्षात घ्या. आज जर कोणी व्यक्ती या गोष्टीकडे जर बघत नसेल, कारण की एका ठिकाणी आचार्य भगवंतांनी लिहिलेलं आहे, सेवा धर्म परम घन योगी नामापी अगम्य. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. याचा अर्थ तुम्हाला कळेल. संस्कृत वाक्य आहे. सेवा धर्म आहे परम उत्कृष्ट धर्म आहे. आणि त्या पुढं काय वाक्य म्हटले माहिती काय? तो साधू मुनींना किंवा योगींना सुद्धा नाही अगम्य आहे, त्यांना बी प्राप्त होत नाही. जो व्यक्ती त्यात आवड दाखवणार आहे, ज्या व्यक्तीला त्यात रूपानं त्यामध्ये आवड असणार आहे, तोच व्यक्ती ह्या धर्माचं पालन करू शकतोय. सगळ्यात महत्वाचं आहे. आज निश्चित रूपाने एक गोष्ट लक्षात घ्या. धर्मामध्ये येणारा व्यक्ती प्रत्येक व्यक्ती आहे, त्या प्रत्येक व्यक्तीकडे सेवा धर्म असणं आवश्यक आहे. आज मी उत्कृष्ट रूपानं नाही कुणाचं उदाहरण देत असेल की एक गोष्ट लक्षात, जैन धर्म तर एवढ्या सूक्ष्म पद्धतीने सेवा धर्म करायला सांगतोय की प्राणी मात्रांची, सगळ्यांची, जीवांची, सगळ्यांची सेवा करणं आवश्यक आहे. आज आम्ही घरातल्यांची करून झालोय. आज आम्ही आमच्या माणसांची करून झालोय, साधर्म्यांची करून झालोय, जे दुःखी कष्ट आहेत त्यांची करून झालोय. प्राण्यांची तर लय लांबो. कशी भावना अंतर्गत निर्माण होणार कोणास ठाऊक. मी कायमस्वरूपी एका निश्चितपणे व्यक्तीचं कायम उदाहरण सांगतोय. अतिशय महत्वाचं की सेवा भाव काय असायला पाहिजे, सेवा निश्चितपणे कशा पद्धतीने केलं पाहिजे. सगळं अर्पण करून जरी सेवा करायला मिळाली तर निश्चितपणे ते सगळं अर्पण करून सेवा करायला पाहिजे, परंतु आज तो भाव आमच्यामध्ये नाही. एक उदाहरण सांगतो. एक आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचे एक शिष्य आहेत, मी नाव नंतर सांगतो, बाल ब्रह्मचर्य. त्यांचं एक उदाहरण मी कायम सांगतो सेवेच्या बाबतीत. सांगलीमध्ये घडलेली एक सत्य घटना आहे. ज्यावेळी एक ब्रह्मचारी भैया सांगलीमध्ये बाल ब्रह्मचारी होते, ते सांगलीमध्ये एका रस्त्यानं ते जात होते कडेनं. आणि काय झालं माहिती का, त्या रस्त्याच्या कडेनं जात असताना राजवाड्याचा रोड होता आणि त्या रस्त्याच्या कडेनं जाताना एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक पाय त्याने कुजलेलं एक गाढव पडले होतं, जे मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. ज्यावेळी बाल ब्रह्मचारी भैयाने त्या गाढवाला बघितलं त्यावेळी त्यांची भावना झाली की निश्चितपणे ती जीभ बाहेर काढायला म्हणजे ह्याला पाण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्यांची भाव झाली की या गाढवाला आपण पाणी पाजावं, कारण की मरणासन्न अवस्थेत आहे. आता काय त्याची अवस्था होईल काय माहित नाही. ते ब्रह्मचारी भैया जिथं पंचरंगी ध्वज लागलेला त्या घराजवळ गेले आणि त्यांचं दार वाजवलं. दार वाजवल्यानंतर त्यांनी नाही एक छोटंसं नाही भांड्याची मागणी केली की त्या असं मरणासन्न ते कुजलेलं जे गाढव आहे ते मरणासन्न असेल, त्याला पाणी पाजण्यासाठी काहीतरी भांडं पाहिजे, आम्ही काही देत नाही म्हणले. घरावर पंचरंगी ध्वज आहे. दुसरा एका ठिकाणी पंचरंगी ध्वज होता, तिथं मागितलं तिथे मी नकार आला. तिसरा एका ठिकाणी हिरवा ध्वज होता, तिथं मागितलं तिथे मी नकार आला. सगळ्या ठिकाणी नकार आल्यानंतर ते भैयाजी परत त्या गाढवाजवळ आले. त्यांना चिंतन मनामध्ये आलं. शेवटीला त्यांनी काय केलं माहितीये, सेवा काय असते हे सांगावलं मी तुम्हाला. कुठल्या पराकोटीला आम्ही जायला पाहिजे याचं चिंतन म्हणून मी तुमच्या समोर ठेवालं की निश्चित रूपानं ज्यावेळी त्यांना वाटलं की आता मला सगळे मार्ग कुठले आहेत, त्यावेळी आपल्या अंगावरले सगळे कपडे काढले, फक्त अंडरपॅन्ट ठेवून. त्या भैयाने तिथं बोर होता, त्या बोरपाशी गेले. त्या कपड्यावर सगळे नाही पाणी हापसणार, ते कपडे घेणार आणि त्या गाढवाच्या तोंडात जाऊन पिणार. ज्यावेळी ती जीभ काढायचं गाढव बंद झालं त्यावेळी नाही ते पाणी घालण्याचं बंद केलं आणि तिथं जाऊन अंडरपॅन्टवर तसंच आता वेळ नाही
कारण की त्या गाढवाचं मरण कधी होईल काय सांगता येत नाही, म्हणून तिथे जाऊन त्याच्या कानाजवळ नमोकार मंत्र सांगत बसले. येता जाणारे लोक जे होते सगळे हसत जात होते, हे काय मूर्खागत करले. परंतु वरच्या भगवंतांना आणि त्या ब्रह्मचारी भैयांना माहित होतं मी काय करालोय. आणि ज्यावेळी निचुरबानं शेवटचा समय आला, भैयाजी नमोकार मंत्र सांगाल्यात, त्यावेळी डोळे उघडे करून, आतापर्यंत डोळे उघडे नव्हते, ते मरणासन्न अवस्थेमध्ये होते, परंतु शेवटचा समय आला त्यावेळी डोळे उघडून अतिशय भावपूर्वक त्या भैयांच्याकडे त्या गाढवानं बघितलं आणि तिथंच नमो लोहे सव्वसवन म्हणल्या त्याचा प्राण गेला. ज्याला म्हणतात उत्कृष्ट सेवा. एक चिंतन करा, जर तिथं ब्रह्मचारी भैया नसते तर त्या जीवाचं काय झालं असतं, त्याला शेवटच्या समयाला पाणी सुद्धा मिळालं नसतं. आणि ते भैया कोण असतील तर चिंचवाड निवासी बाल ब्रह्मचारी विपुल भैया यांचं उदाहरण मी सांभाळले. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी की नाही ते आचार्य समयसागर, नवाचार्य समयसागरांच्या जवळ पोहोचल्यात. तिथं आपल्या इथले बी वर्धमान भैया आणि सम्मेद जो आहे तो तिथं पोहोचलेला आहे. आता दर्शन घेतलंय, निचुरबान निरोप आलाय. महाराजांचं आचार्यांचं, नवीन आचार्यांचं दर्शन त्यांना झालं. आता आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक छोटी छोटी सेवेतली जर बाब जरी आम्ही उचलली, आज घरामध्ये नुसता एक जर सेवा गुण आला तर घरातल्या सगळ्या व्यक्तींना तुम्ही आपलंसं करू शकताय. प्रत्येक व्यक्ती तुमचा नावाचाच गजर करणार, ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु आम्ही तो गुण नाही आमच्याजवळ. आज कोण जरा इकडे भांडण ठेवाय, कोण काय म्हणलं लगेच क्रोध येतोय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढे वृद्ध लोक असतील, जेवढे वयोवृद्ध लोक असतील, त्या सगळ्या वयोवृद्ध लोकांची जेवढी सेवा करता येईल तेवढं आम्ही करणं आवश्यक आहे. तो सेवेची संधी कधीही सोडता कामा नये. सुनांनी सासू सासऱ्यांची, नवऱ्याची. महाराज तुम्ही सगळ्यांची म्हणाले, आमचं कोण करणार? तुम्ही जर आज दुसऱ्यांचे केले, तुमची सून आल्यावर तुमचं करल, नाहीतर घोळच आहे. चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जसे करावे तसे भरावे. आणि जर सेवा अवस्थेत आम्हाला पडायचे भाव झाले नाहीत आणि सेवा करायची आमची भावना नसेल तर 3 काळामध्ये निश्चितपणे तुम्ही सुद्धा सेवेपासून वंचित राहणार. तुमची सुद्धा सेवा कोण करणार नाही, हे लिहून ठेवा. कर्म सिद्धांत तसाच आहे. आम्ही जे करणार आहे तेच आम्हाला भोगायला मिळणार आहे. 3 काळात दुसरं मिळणार नाही. त्यामुळे जेवढ्या लोकांची सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. आज निश्चितपणे मी तुमच्या समोर बऱ्याच गोष्टी सांगत असताना तुम्हाला वाटतंय की आज निश्चितपणे महाराजांचं सगळं व्यवस्थित चालू आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. याचं मूळ कारण काय असेल मी सुद्धा तुमच्या पुढे सांगतो. याचं मूळ कारण काय असेल, याचं मूळ कारण शांतमूर्ती वात्सल रत्नाकर आचार्य गुरुदेव सन्मती सागर महाराजांच्या सेवेचं फळ आहे. माझं काही नाही कर्तृत्व. काय सांगले मी, माझं काही कर्तृत्व नाही. हे सगळं कर्तृत्व कुणाच्या पुण्याने मिळालं असेल तर शांतमूर्ती वात्सल रत्नाकर आचार्य गुरुदेव सन्मत सागरांच्या पुण्याने मिळालंय. त्यांच्या सेवेचं जे फळ आहे ते फळ प्राप्त झाले म्हणून या सगळ्या गोष्टी अवस्था निर्माण झाल्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. त्यामुळे जेवढ्या अवस्थेमध्ये, जेवढ्या काळामध्ये आम्हाला जे काही करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. नाहीतर आजकाल काय होते माहिती काय, माझं तेवढं पोरगं आणि दुसऱ्याचं तुम्हीच म्हणलं, मी काय म्हणलो नाही बाबा, मी काय म्हणलो नाही. तुम्ही आणि म्हणणार महाराज म्हणाले आम्हाने असं. ही गोष्ट लक्षात घ्या. एक उदाहरण मी प्रस्तुत करतो. आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे, काय अवस्था असते आणि कुठल्या अवस्थेला आणि कुठल्या पराकोटीला आम्ही पोहोचतोय. आज समाजाची काय द्विधा अवस्था झालेली आहे आणि समाज कुठल्या अवस्थेला पोहोचायला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण आचार्य भगवान सन्मत सागर महाराज कायम द्यायचे. एक मुलगा होता आणि त्याची आई वडील होती आणि तो लहान छोटा असताना, एवढा छोटा होता तो, आणि जत्रा धरा कुठल्या तर जत्रा यात्रेमध्ये नाही घेऊन गेलते त्या मुलग्याला. आणि त्याने काय केलं, एक चिन्ह म्हणून नाही आपल्या परिवाराचं चिन्ह म्हणून त्याच्या हातावर गोंदणं काढलं. ते काढतात की हो, त्याला आत्ताची मुली त्याला नवीन नाव देतात, टॅटू. त्यांच्या भाषेतलं नाव आहे हो, आमच्या भाषेचं नाव गोंदण आहे. ते गोंदण काढत होते हातावर. त्यांच्या भाषेत हे स्टँडर्ड लिहिते, पाश्चात्य संस्कृती, टॅटू म्हणा. काय कुठं कसं काय काढतात कुणास ठाऊक, काय खरं नाही. तर आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. तर ती काढलं आणि काय झालं, त्या यात्रेमध्ये इकडे तिकडे फिरत असताना ज्यावेळी तो छोटा मुलगा होता, तो छोटा मुलगा योगायोगाने हरवला.
किती आईवडिलांनी शोध घेतला तर तो छोटा मुलगा मिळेनाच. किती आईवडिलांनी शोध घेतला, पूर्ण यात्रा सगळी पालती घातली तरी सुद्धा छोटा मुलगा तो मिळाला नाही. शेवटीला नाईलाज असतो त्याने नाही पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि ते तक्रार दिले की असं असं आमचा मुलगा हरवलाय. सगळे केले परंतु मुलगा काही सापडला नाही. बऱ्याच ठिकाणी वर्षानुवर्ष 5-6 वर्ष नाही त्या मुलग्याला हुडकत होते. बरीच संपत्ती त्याला गाठली, श्रीमंत बी भले होते, सगळी गाठली परंतु गावले नाही. काय झालं, 6 वर्षांना आता यांचं वय पुढे जाईल तसं काय गोष्टी होईनात, मुलगा काय सापडला नाही. घरातली अवस्था बिकट आहे म्हणून एक नाही छोटासा मुलगा त्या आपल्या घरामध्ये कामाला येणाऱ्या एका आजीला सांगितलं एक छोटा मुलगा आम्हाला कामाला पाहिजे आणि त्या मुलग्याला निश्चितपणे कामाला योग्य ते पगार आम्ही देऊ, त्याचं खाणं पिणं सगळं आम्ही बघतो आणि तो छोटा मुलगा येऊन दे आमच्या इथे कामाला. आणि छोटा मुलगा एक कामाला आला. तो छोटा मुलगा कामाला आल्यानंतर ज्यावेळी एक नाही ती जी पत्नी होती ती पत्नी काय करायची माहिती काय, ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी की नाही त्यांना कामं वगैरे लावायची, त्या मुलग्याला सगळं कामं लावायची. आणि त्या पत्नीच्या मनामध्ये कोणतीही भाव नव्हती हो. त्या मुलग्याला एवढं काम लावायची, बिचाराला काम एवढं लावायची, दिवसभरात सगळं घरातलं जेवढं काम असेल ते काढून सांगायचंच काम कर म्हणून. आणि खायला सुद्धा शिळं पाकं इकडचं तिकडचं चांगलं कधी बघणार नाही. आणि योगायोगाने एक दिवस काय झालं माहिती काय, असे बरेच दिवस सगळे चालत झाले परंतु तो मुलगा कधीही न बोलता जेवढं काय काम करता येईल, जेवढं काय खायला मिळेल, कसं मिळेल तसं खायचं आणि आपलं गुजराण करायचं या गोष्टी तो पार पाडत होता. परंतु एक दिवस काय झालं, शरीर शेवटी शरीर आहे, जास्त शरीराला ट्रेस दिला तर शरीर काय पडणार आहे, आजारी पडणार आहे. आणि एक दिवस तो मुलगा तापानं फणफणा लागला, तापानं एवढा फणफणाला आणि योगायोगानं त्याच्या खोलीमध्ये त्याला खोली एक दिली ती वाडगळीची, त्या अडगळीच्या खोलीमध्ये तसाच झोपून होता. आणि झोपून अवस्थेत असलेल्या अवस्थेमध्ये ज्यावेळी की नाही तो कामवाला कुठे आहे म्हणून बघायला हुडकायला गेली ती आई. आणि त्यावेळी आई हुडकायला गेल्यानंतर त्या आईला कुठं काही सापडलं नाही म्हणून ती नवऱ्याला बी बोललेले. नवऱ्याला म्हटले तो कामवाला मुलगा कुठे गेलाय, सगळं काम इथंच पडलंय आणि कुठं आहे कोणास ठाव. त्यावेळी नवरा सुद्धा सगळीकडे हुडकायला बघितला, कुठं गावलं नाही. शेवटीला त्याच्या खोलीत बघितल्यानंतर तो खोलीत सापडला. आणि आता नवरा इकडं आहे म्हणल्यावर का नाही नवरा इकडं राहून सुद्धा ती निश्चित रूपानं ती आई आहे त्याला कुठलेही मनामध्ये प्रेम वात्सल्य करू ना कुठलीही भावना त्या आईच्या मनामध्ये नव्हती. ते पांघरून जोरात ओढून काढते आणि हाताला धरून वर ओढत असते जोरात. त्याच वेळी वडताना तो जो नवरा बाजूला बदल आहे की काय करल्या, जरा प्रेमानं व्यवस्थित त्याला समजावून सांग, काय प्रेमानं वागायचं यांच्या सांगा, जे काम करायचं ते काम करायला होत नाही, काम करायला पाहिजे, प्रेमानं वागण्याची काही गरज नाही म्हणून तो ओढते. त्यावेळी वडिलांचा लक्ष नाही त्याच्या हातावर गेल्यानंतर तो वडील पळत येतोय आणि बायकोला म्हणतो यार सोड मुलग्याला, तुला एवढी अक्कल बिक्कल काय आहे की नाही, हा मुलगा दुसऱ्या तिसऱ्याचा कुणा नसून आपलाच मुलगा हे चिन्ह बघ. एवढे दिवस जे सगळं यातना सगळे कष्ट देत होते की नाही ते कष्ट बिष्ट सगळं गेलं बघा, आता रडायला चालू. एवढ्या दिवस प्रेम काय नव्हतं, वात्सल्य. आता प्रेम होतो आलो. डॉक्टरला बोलवा, सगळ्या प्रकारचं जेवण आणा, अमुक आणा तमुक आणा, सगळ्यांना सांगाले, सगळं चालू झालं बघा आता ओळीनं. बघा डॉक्टर आले, डॉक्टरांनी निश्चित रूपाने सगळ्या ट्रीटमेंट केल्या. डॉक्टरांनी सांगितलं निश्चित रूपाने याच्या बऱ्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाही म्हणून हा मुलगा आता कमीत कमी माझ्यामते 1 महिना तर बरा होऊ शकत नाही, 1 महिन्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे. झोपून होता, आता रात्रंदिवस सेवा करायला तिथं जागूनच की. काय सांगाले, रात्रंदिवस सेवा केल्या. रोज रात्री की नाही ज्यावेळी की नाही तिला आठवेल की काय काय त्या मुलग्या संग केले, डोळ्यातनं अश्रू आणायचे आणि रडून त्याचे पाय दाबायचे आणि जायची. आणि आधी कुठलाही मुलगा असून दे, कुठलाही जीव असून दे, त्यावेळी सेवाची चांगले भाव सेवा करल्या म्हणून त्याला आदर सत्कार दिला असता तर आज ही वेळ आली नसती. आणि ज्यावेळी तो मुलगा पूर्ण 1 महिन्यानंतर शुद्धीवर येतोय त्या शुद्धीवर आल्या पहिला घेते आणि जोरात मिट्टी करून जोर जोर रडायला चालू करते. तर रडणारच की हो. काय कळलं तुम्हाला आता. एक गोष्ट लक्षात घ्या, मला एकच सांगायचं आहे. त्यावेळी त्या मुलग्याला ती म्हणत्या की मला मी तुझ्या संग जे जे वागलं त्याबद्दल क्षमा कर. तेव्हा म्हणतोय मालकीन तुम्ही असं का म्हणालाय. त्याला काही माहित नव्हतं अजून. उठल्यानंतर या अवस्था त्याला काही माहित नाही. त्यावेळी तो काय ती महिला काय म्हणत्या, मालकीन म्हण नकोस, आई म्हण. तू माझा कोण आहेस, मुलगा. कसं काय,
तर हे तुझ्या हातावर जे चिन्ह आहे ते आम्ही लहानपणी यात्रेमध्ये कोरलेलं होतं गोंधन, त्यामुळे निश्चितप्रमाणे आम्ही ओळखलं तो आमचाच मुलगा आहे, त्यामुळे आई म्हण. त्यावेळी आई म्हटल्यानंतर तो जोरात तो बी आता का नाही आईला मिट्टी मारतोय आणि तो बी रडायला चालू करतोय. आणि निश्चितपणे आई म्हणते मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. आता काय क्षमा मागून उपयोग आहे, केलेलं करून गेलं, आता क्षमा मागून काय उपयोग आहे. परंतु मुलगा तरी सुद्धा एवढा असून किती विनयपूर्वक तो मुलगा होता बघा. तो म्हणतोय काही आई भिऊ नकोस, मी सगळ्या गोष्टीची मी तुला क्षमा केल्या, तू उलट एवढं समज की निश्चित रूपानं माझ्या सेवेमध्ये काही कमी पडलं असतं तर मला तू क्षमा कर. हे म्हणल्यानंतर वडील बी रडायला लागले आणि आई बी रडायला लागली. एक गोष्ट लक्षात घ्या, एवढे सगळे दुर्व्यवहार करून सुद्धा तो मुलगा एवढा निश्चित रूपानं प्रेमळ, एवढा वात्सल्यमय आणि एवढा सेवाभावी होता की माझ्या सेवेमध्ये काय कमी पडलं असतं तर मला क्षमा करा म्हणणारा मुलगा. आणि आज आम्ही कुणासंग कसं काय काय वागतोय बघा, चिंतन करा या गोष्टीचं. हे उदाहरण सांगितलं मी. आम्ही या गोष्टीचे चिंतन करणं आवश्यक आहे. एक माणुसकी म्हणून ज्याच्या अंगामध्ये माणुसकी आहे तोच सेवा करू शकतोय, तोच दुसऱ्या संग चांगलं वागू शकतोय, तोच दुसऱ्यांना प्रेम देऊ शकतोय आणि तोच दुसऱ्यांना निश्चितपणे आदर सत्कार आणि विनय देऊ शकतोय. ज्याच्याजवळ माणुसकी नाही तो 3 काळात या गोष्टी करू शकत नाही. तुम्ही माणूस आहे ना का? सगळी माणूस आहे ना का? खरं खरं माणुसकी याचा अर्थच काय आहे? माणसानं माणसाबरोबर माणसाशी माणसाप्रमाणे वागणे याला माणुसकी म्हणतात. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही जर या गोष्टीमध्ये असेल तर जीवनामध्ये सेवाभाव आमच्यामध्ये प्रस्थापित होणार आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, अजून मेन कारणापर्यंत पोहोचलो नाही मी. आता जायचं आहे आपल्याला पारिवारिक, सामाजिक आणि धार्मिक जे सेवाभाव आहे त्या सेवाभावाकडे आपल्याला वळायचं आहे. आज एक गोष्ट घ्या, जे पारिवारिक सेवाभाव असतील, परिवारातील कोण कोण बुजुर्ग लोक आहेत, जे कष्टी दुःखी जीव आहेत, त्या सगळ्यांची सेवा करणे हा खरा सेवाभाव आहे. जेवढं मिळेल तेवढं करा, कारण की जो सेवा करणार आहे त्यालाच मेवा खायला मिळणार आहे. काय म्हटलं मी? जो सेवा करणार आहे त्यालाच मेवा खायला मिळणार आहे, आणि जो सेवा करणार आहे त्याला मेवा बी नाही आणि काहीच मिळणार नाही. दुसरं कशाला बोलू? त्यामुळे चिंतन करा. आई वडिलांची जेवढी सेवा करता येईल तेवढी मुलांनी करा. सुनांनी सासू सासऱ्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढं करा. आई वडिलांना बरीच आज मुलं बी स्टँडर्ड झाले सगळे. आई वडिलांना उलटं बोलणे, आई वडिलांना रागवणे, त्यांच्यावर चिडणे, या गोष्टी लय चालू आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी आपली 15-15, 20-20 वर्ष सेवा केल्या त्या आई वडिलांच्या विषयी जर आम्ही असं वागत असेल, भविष्यात तुमची मुलं सुद्धा तुमच्या संग तसंच वाग. जसे करावे तसे भरावे, ही गोष्ट लक्षात घ्या. कधी आई वडिलांना, आजी आजोबांना आणि मोठ्या वृद्धांना कधीही उलटं बोलू नका. कधीही निश्चितपणे सेवा करायला कधी भिवू नका. आणि आज मुला मुलींच्यात एक फॅड आले, मी पाठशाळेत बी शिकवले. मुला मुलींच्यात काय फॅड आले माहिती काय? लाच मागणे लय फॅड आहे. आई वडिलांनी काय काम सांगितलं की नाही, 5 रुपये दिला, 10 रुपये दिला तर करतो, नाही तर नाही. याला म्हणतात लाच मागणे. हे लय चालू आहे आता. आणि काय करतात माहिती काय? लय हुशार पोरं पोरी आज अपडेट मॉडेल आहेत म्हणून म्हणतोय मी. लय हुशार म्हणजे काय माहिती काय? जर समजा आई वडिलांना काय मागितलं आणि देत नसेल तर काय करायचं माहिती काय? बळमन नाही गर्दीत रडायला चालू करायचं. गप देतात. खरं सांगाले असं वागतात. मी बघितले बरेच उदाहरण आहेत अशी. बरोबर गर्दी बघायचं आणि रडायला चालू करायचं. मग काय गप म्हणतात, आत येतो बाई, गप बस बाई. आयडिया दिली म्हणशील, आयडिया दिली नाही, असलं करायचं नाही म्हणून सांगावं. लोक मुलं मुली खुश झाल्यात. आयडिया दिली नाही, या कुठल्याही गोष्टी करायची नाही, असं जर करत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये तसं दुःख मिळणार आहे. भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा ते सगळं भोगायला लागणार आहे. भविष्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सुद्धा सामोरं जायला लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं कधी आई वडिलांच्यावर, वृद्ध लोकांच्यावर असं वागू नका. जेवढी सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि जेवढ्या निश्चित रूपानं सेवा, जेवढ्या पारिवारिक सेवेमध्ये परिवारातले जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांची जेवढी सेवा करता येईल करा. मी तर मुला मुलींना आणि सुनांना असं म्हणतोय की वृद्ध लोकांची, मुला मुलांनी, आई वडिलांची जेवढी सुट्टीच्या दिवशी जर सुट्टी लागणे जेवढी सेवा करता येईल सेवा करूनच झोपायचं, सोडायचं नाही. संधी मिळते का सोडायची? कधी केलाय? कधी केलाय? खरं सांगायचं. केला असला तर चांगला आहे, नाही केला असला तर करायला चालू करा. ही गोष्ट महत्वाची आहे.
सेवा निश्चित रूपानं जो करणार आहे तोच मेवा खाणार आहे. मी सांगालोय, मेवा म्हणजे मिठाई. सेवेचं फल पुण्याच्या रूपामध्ये जे मिळणार आहे ती मिठाई मिळणार आहे. त्यामुळे ती मिठाई मिळणार आहे ती सोडू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये जेवढ्या प्रमाणात जेवढी सेवा करायला मिळेल, जेवढ्या वृद्ध लोकांची, जेवढ्या बुजुर्ग लोकांची, जेवढे दुःखी कष्टी आहेत त्या सगळ्यांची सेवा करण्याचे प्रयत्न. रस्त्यावर जरी कोण दुःखी कष्टी असे प्राणी जरी सेवा करायला मिळेल तर त्यांची सुद्धा सेवा करा. याच गोष्ट महत्वाची आहे. आज सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ही झाली पारिवारिक सेवा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पारिवारिक सेवेमध्ये आज निश्चित रूपानं आज आम्हाला जोपर्यंत आमच्या आईवडिलांच्या कष्टाची आणि आईवडिलांची जाण होत नाही तोपर्यंत आम्ही 3 काळामध्ये सेवा करू शकत नाही. त्यांच्याविषयी वात्सल्य, त्यांच्याविषयी प्रेम आणि त्यांच्याविषयी करुणाचे भाव कधीही आणू शकत नाही. मुलांना शिकवाय, मुलांना शिकवा, सुनांना मोठ्यानं सुद्धा शिकवा. हे कारण की महत्वाचं आहे. जेवढ्या प्रमाणात आम्हाला सेवा करता येईल तेवढ्या प्रमाणात आम्ही करणं आवश्यक आहे. एक उदाहरण सांगतो की मुलांना जर जाण असेल आणि मुलांना जर तसे संस्कार आणि संस्कृती असेल तर मुलगा निश्चित रूपाने या क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर होऊ शकतो. ही गोष्ट महत्वाची आहे. एक उदाहरण सांगतो. आचार्य सन्मती सागर महाराज कायम सांगायचे, एक गोष्ट लक्षात घ्या. एक मुलगा होता आणि मुलगा होता, त्याचे आई वडील होते आणि योगायोगाने तो मुलगा बारका असतानाच माझ्या मते फक्त मुलगा नाही 3 ते 4 वर्षाचा असेल त्यावेळी त्याचे वडील वारतात. आणि वडील वारल्यानंतर आई सगळ्या वेगवेगळ्या घरामध्ये कष्ट करून सगळं काय काय कष्ट जेवढी कामं होतील तेवढी कामं करून निश्चितपणे त्या मुलाला शिकवण्याचं काम करत होते. आणि तो मुलगा फक्त आत्ता 3रीला का 4थीला होता. आणि एक दिवस काय होते माहिती काय, शाळेमध्ये ज्यावेळी ती मुलं जातात एकमेकांच्या संगतीमध्ये राहतात, संगतीत जसं वागतात संगतीमध्ये जे ऐकायला मिळते त्यानुसार मुलं वागायला बघतात. आणि एक दिवस शाळेमध्ये सगळी मुलं बसले असतात त्यावेळी सगळ्या मुलांचं प्लॅन काय होते माहिती काय, शेजारच्या गावात यात्रा आहे आणि त्या यात्रेमध्ये आपण सगळी मिळून जायचं. पाळणे चांगले चांगले आहेत, खायला भेळ, चिरमुरे, काय 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 सगळं असतं यात्रेत, नाना प्रकार. हा ते कशाला सांगू आता, पाणीपुरी आणि काय काय भेलपुरी सगळं काय काय लय काय काय ते कशाला, ते सगळं जायचं. सगळ्यांचं मुलांचं प्लॅन होतंय आपण सगळे मिळून जायचं. आता तो मुलगा एवढा आनंदित आहे की आपण मित्रांच्यावर यात्रेत जायचं आहे. तो घरात आल्याला पहिला दप्तर टाकतोय, आईपाशी जातोय आणि आईला म्हणतोय की आई मी उद्या यात्रेत जाणार आहे, मला लवकर उठव. आणि तो मुलगा आता मुलगा एवढं सांगितल्यानंतर जाऊन लवकर झोपायला जातोय. शाळा सुटल्या लगेच सगळं अभ्यास करून लगेच झोपायचं. पण लवकर उठायला पाहिजे यात्रेत जायचं म्हणलं. लवकर तवा काय गाडी फिडी होतोय, चालत पाय गाडी होती तवा चालत जायचं. आणि ते मग तिकडे तो मुलगा झोपायला गेला सगळ्या अवस्थावर. परंतु आई इकडं नाही विचारामध्ये आहे की मुलगा उद्या मित्रांच्यावर यात्रेला जाणार आहे. की आईची परिस्थिती अशी होती, वडील वारलेले आहेत, सगळे निश्चितपणे इकडचे तिकडचे पैसे इकडचे तिकडचे सगळ्या गोष्टी करून त्याला शिकवण्याचं काम करलं आहे. आणि यात्रेत जायला त्याला थोडे पैसे द्यायला पाहिजे म्हणून आई दुःखी होती. आईचं काळीज शेवटीला आईलाच माहीत, वडिलांचं काळीज वडिलांनाच माहीत, सुनेचं काळीज सुनेलाच माहीत. कुणाची दुःख वेगळी आहेत, कुणाची दुःख काय आहेत, या सगळ्या अवस्था आहेत. सगळ्यांना त्या गोष्टी कळतात निश्चितपणे. परंतु ती आई एवढी दुःखी होती, ती रडत रडत तशीच झोपली. परंतु सकाळी बघूया म्हणत्या, ज्यावेळी सकाळी लवकर आई उठते आणि लवकर उठल्यानंतर ती आई काय करते, निश्चित रूपानं ती आई लवकर सगळं स्वयंपाकाला ते करायला जाताना यात्रेत जाताना जरा खाऊन जाऊन दे काय तर. कारण की बिचारा यात्रेत जातात, वर वर इकडे तिकडे फिरणार, हे सगळं काय करणार, दिवसभर येणार नाही, काय तर निश्चितपणे व्हायला म्हणून काय तर खाऊन जाऊ नये म्हणून सगळं लगेच सकाळी लवकर. मग मुलग्याला उठवते वेळेत, उठल्यानंतर लवकर नव्हतं निश्चितपणे जाते इकडे एक पाणी टाकायचं. आता त्यांच्याकडे काय बाथरूम ते सगळी व्यवस्था होती वे, असं नुसतं कपडे बांधायला एक बाथरूम होतं, फरशी घातलेली, पाणी घेतलं तिथं आणि कुठलं गरम पाणी आणि काय आम्ही बदादा बादल्यावर ओततोय. ज्याला झळ लागते त्यालाच कळते सगळं काय सिस्टीम आहे, काय निस्टीम कसं करायचं. आणि की एक गोष्ट लक्षात घ्या, तो निश्चितपणे इकडे एक तांब्या ओततोय, इकडे एक तांब्या ओततोय, डोक्याने एक ओततोय, पाठीमध्ये एक ओततोय. आणि मग आईचं जे नाही फाटलेलं नाही काय साडी होती ते साडीनंच नाही सगळं अंग त्याने पुसतोय आणि बाहेर येतोय, सगळी कपडे बिपडे आपले घालतोय आणि लगेच येऊन नाही ताटावर बसते, आई लवकर जेवल्यावर मला यात्रेला जायचंय. आता आईच्या पाठीमागे गडबड होते, आई लवकर जाऊ पाठव मला यात्रेला जायचंय आणि लवकर जायचंय, मुलं येतील आणि ती निघून जातील, मला आवर लवकर. त्यावेळी आई ती सगळं लवकर करत असते, भाकरी करते आणि टाकते आणि
परत आणि काय काम करत असताना लगेच म्हणते आई लवकर आवर यात्रेला जायचं. त्यावेळी ती आई आता त्या भाकरीमध्ये दूध घालायचं म्हणजे दुधाचं उचलायचं इकडे तिकडे बघायचं कुठं काय घावं ना म्हणून नाही, दूध हाताला उचलते, चटका बसलेला असतो तरी सुद्धा वत्ते ठेवते आणि त्यावेळी भाजलेला कुठल्या अवस्थेला दाखवत नाही आई. परंतु मुलग्याला दिसतंय की आईचं कातड सुद्धा बाहेर आलेलं आहे, आत रक्त येईपर्यंत निश्चितपणे भाजलेलं आहे, तरी सुद्धा आई ग बसून आपल्यासाठी सगळी सेवा करायला. मुलग्यानं तेवढंच बघितलं होतं, आई त्यात निश्चितपणे काय तिखट काय असेल ते घालते, ती गप मान खाली करून मुलगा आता काही बोलत नाही. मुलगा मान खाली घालतोय आणि निश्चित रूपाने सगळं खातोय आणि खाल्ल्यानंतर ती आई म्हणते थांब थांब जाऊ नको. ती आई काय करते तिथं कुठं लोटक्यामध्ये की नाही एक लोटक्यामध्ये थोडे पैसे ठेवले, ती पैसे काढते, एक नोट होती ती नोट काढते आणि खिशात ठेवते आणि म्हणते की बाबा यात्रेत चाललेस, मुलांच्या वर कोण पाळण्यात बसा म्हणले, काय खाऊ खावा म्हणले, तर हे पैसे ठेव आणि तू जा. सेवा काय असते सांगावले मी तुम्हाला. चिंतन करा की आम्हाला सगळ्या गोष्टीची जाण असणं आवश्यक आहे. आजच्या मुला मुलींना सगळ्या अवस्थेत सगळ्या माणसांना जाण असणं आवश्यक आहे हे सांगालोय. तो मुलगा जातोय आणि ज्या मुलग्याने गेल्यानंतर त्या मुलगा दिवसभर नाही यात्रेमध्ये सगळ्या गोष्टी बघतोय, सगळं फिरतोय, सगळ्या गोष्टी करतोय, सगळ्या गोष्टी आहे. आता संध्याकाळची वेळ होती, आई इकडं दाराच्या बाहेर रस्त्यावर येऊन उभारल्या की माझा लाल कवा येतोय, माझा मुलगा कवा येतोय, माझं पिल्लू कवा येते. कारण की आईचं काहीच ते आईचं काहीच आहे. त्याच वेळी नाही थोड्या वेळाने आईला दिसते मुलगा पळत आलेला, आई अतिशय आनंद होते. आई आल्या आल्या पळत येतोय मुलगा आणि आईच्या खुशीमध्ये जातोय. आई जोरात मिठी जाते, मिठी मारल्यानंतर त्यावेळी ती घरात घेऊन जाते. घरात बसल्यानंतर आई अतिशय प्रेमाने एक शब्द काढते. आई म्हणते मला काय तू यात्रेतनं गिफ्ट आणलास. त्यावेळी ती मुलगा काही बोलत नाही, मुलगा काही बोलत नाही. मुलगा म्हणतोय आई तुझे डोळे जा, मी तुला काहीतरी गिफ्ट आणले तिथे गिफ्ट देणार आहे. त्यावेळी आई ज्यावेळी डोळे झाकते, हात पुढे करते, त्यावेळी मुलगा आपल्या खिशातनं का नाही एक सांडशी घेऊन राहतो, ते हातावर ठेवतोय. हातावर ठेवल्या ठेवल्या आई जोरात मुलग्याला मिठी मारते आणि रडायला चालू करते. कारण की मुलगा दिवसभर यात्रेत फिरला, दिवसभर यात्रेमध्ये सगळीकडे घर 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 फिरणारे पाळणे बघितला, बेणबत्ताचे भेळपुरीचे पाणीपुरीचे सगळे दुकान म्हणला, एकही काही खाल्ला नाही, एक पैसा खर्च केला नाही. कारण की त्याला दिसलं होतं की माझ्या आईचे हात भाजल्यात, निश्चित रूपाने आज काय देणं आवश्यक आहे, तर आईला सांडशी देणं आवश्यक आहे म्हणून त्यानं सांडशी घेऊन आली. तो काही केलं नाही, दुसरी कुठलीही घटना केली नाही. ते हातात दिल्यानंतर आई एवढ्या ढसाढसा राहिले. एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या मुला मुलींना आज काय द्यायचं असेल तर संस्कार, संस्कृती आणि सेवाभाव आणि विनयभाव त्यांना द्या. निश्चित रूपाने ही वेळ तुमच्यावर कधी येणार नाही. आज एक गोष्ट लक्षात घ्या, आई वडील आम्ही निश्चित रूपाने त्यांना सगळे पैसा संपत्ती मोबाईल काय गाडी बंगला सगळे देतात, परंतु त्यांना संस्कार आणि संस्कृती आणि विनय आणि व्यवहार द्यायला विसरायला. त्यामुळे ही अवस्था निर्माण व्हायला. आज बऱ्याच आई वडिलांची अशी इच्छा आहे की माझा मुलगा माझ्या संग असं वागावा, परंतु आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांच्यावर कसं वागले तसंच तुमचा मुलगा तुमच्यावर वागणार आहे. काय म्हणलं मी? चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या आहेत. आम्ही जेवढ्या प्रमाणात आई वडिलांची सेवा, वृद्ध लोकांची सेवा करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. मी परवा म्हणजे मायामध्ये 3-4 वर्ष झाले असतील आता, वसगडी, कोल्हापूर वसगडी एक गाव आहे, तिथं शिबिर होतं आणि त्या शिबिराच्या माध्यमातून मी 10 दिवस तिथं 15 दिवस 20 दिवस होतो. आणि एक व्याख्याते आले, ते कोल्हापूरचे एक प्रसिद्ध उद्योगपती होते. मी काय करत होतो, माझं सामायिक संपल्यानंतर तिथं वरच मूर्तीजवळ सामायिक बसून सामायिक संपल्यावर कुणाचं व्याख्यान असेल तर काय ऐकत बसायचे, नोट्स काढायचे, ही माझी सवय आहे. कुठलाही कार्यक्रम चालला, कुणाचे व्याख्यान असेल तर मी नोट्स काढत बसतोय. त्यातले काय चांगलं वाटेल ते घ्यायचे, त्याच्यावर चिंतन करायचं आणि त्यातनं नोट्स काढून ठेवायचे. ही माझी सवय आहे पहिल्यापासून. तर तिथं मी नोट्स काढत बसलेलो आणि तो सगळ्यात धक्कादायक बातमी त्या व्यापाऱ्यांनी सांगितली. त्यांच्या बऱ्याच शिक्षण संस्था आहेत की त्यांनी सांगितले कोल्हापूरमध्ये एक असं वृद्धाश्रम आहे, त्यात फक्त सगळे जैनच आहेत. ते ऐकल्यानंतर पहिला मला धक्का बसला की आज निश्चित रूपानं फक्त जैन लोक असणारे वृद्धाश्रम मी पहिल्यांदा ऐकलोय. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, या क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही काम करताना बऱ्याच पेशंटांची सेवा आम्ही करतोय. आता ते वैभव देसाई संस्थेचा कार्याध्यक्ष काय, तो सन्मती वात्सल्य सेवा संस्थेचा कार्याध्यक्ष आहे, तिथं बसलाय वैभव. तो वैभव देसाई निश्चित रूपानं या सेवा संस्थेत काम करत असताना फक्त एकच टार्गेट आहे की जेवढ्या लोकांची सेवा करतील तेवढं करायचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या सेवा संस्थेमध्ये सेवा करत असताना बऱ्याच वेळी असा प्रसंग येतोय की काय काय घटना असतात, काही वेळेला काही गोष्टी काही प्रसंग करू शकत नाही, त्यावेळी प्रत्येक वेळा विकल्प इतर टायमाला कधी होत नाही.
परंतु त्या गोष्टी सेवा आपली ताकद तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यावेळी विकल्प होते की आम्ही एवढ्या सेवा करू शकत नाही. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जेवढी आपली शक्तीपणाला लावून जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवाचं पण द्या. कारण की आज जर आमच्या समाजाचं वृद्धाश्रम जर निघत असेल तर आम्हाला ती लाजीरवाणी दुःखदायक गोष्ट आहे. आणि ही सेवा संस्था चालवत असताना माझा पूर्वाश्रमीमधला एक मित्र आहे, पृथ्वीराज पवार त्यांचं नाव आहे. त्यांनी एक मला ऑफर दिली ती ही सेवा संस्था चालवत असताना की त्यांच्या कुणाचं जर पाहुण्यांचं एक वृद्धाश्रम आहे कुपवाडच्या कोपऱ्यावर तिथं, आणि ती 3 मजली इमारत आहे आणि तुम्ही ती चालवायला घ्या म्हणले. मला सगळी तुमच्या संस्थेच्या नावावर करतो. मी त्यांना एका शब्दात सांगितलं की पृथ्वी सांगू काय, मला एक गोष्ट सांगायची आहे की वृद्धाश्रम या क्षेत्रामध्ये आम्ही कधी पडणार नाही. का? कारण की आमच्या मुलांना, आमच्या मुलींना आणि आमच्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही शिकवणार आहे की कुणाला कुठे वृद्धाश्रम मध्ये टाकू नका, तर त्यांची घरामध्ये व्यवस्थित सेवा करा. म्हणून आम्ही या क्षेत्रामध्ये कधीच पडणार नाही. आज एक गोष्ट लक्षात घ्या, कुणालाही या क्षेत्रामध्ये दान करायचं असेल तर दान करण्यापेक्षा तुम्ही 3-4 लोकांच्याकडून संकल्प बांधून घ्या की त्यांच्या आईवडिलांची आणि त्यांच्या घरातल्यांची सेवा आणि श्रुषा आणि त्यांचा आदर सत्कार तुम्ही घरामध्ये करा. हे मिळवला तर लय मोठं काय केला धाडस. संस्था उभारण्यापेक्षा या गोष्टी करण्यापेक्षा समाजामध्ये जी दुरी पसरलेली आहे त्या दुरींना समाजातनं काढून टाका. ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही त्या लोकांना, त्या मुलांना त्याच्याविषयी निश्चित रूपाने संस्कार आणि त्यांच्याविषयी आदर सत्कार वागण्याची पद्धत शिकवून द्या. निश्चित रूपाने वृद्धाश्रम सगळे बंद होतील. आज अशी अवस्था आहे. परवाच एक निश्चित रूपाने सत्य घडलेली कथा सांगतो तुमच्यावर. आज सेवेचा एवढा अभाव होत चाललाय, आज पिढी एवढी विरुद्ध दिशेला चालली आहे. याचं मूळ कारण पाश्चात्य संस्कृती सुद्धा आहे. याचं मूळ कारण भारतीय संस्कृती आणि भारतीय धर्म, जैन व्यवस्था आणि जैन संप्रदाय, जैन संस्कारांची व्यवस्था आम्ही सगळी गाळत चाललेला आहे किंवा सोडत चाललेला आहे. म्हणून ही अवस्था प्राप्त होत चालली आहे. परवा एक उदाहरण ऐकलं, सत्य घडलेली कथा आहे. पुण्यामध्ये एक घडलेली कथा, एक व्यक्ती होते पुण्यामध्ये, सत्य घडलेली कथा सांगवली मी. कारण की ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये आम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी जाऊन सेवा कशा करायच्या हे शिकून आलोय. त्यावेळी बालब्रह्मचारी धवल भैया आणि मी बालब्रह्मचारी पूर्वाश्रममध्ये कलश भैया होतो. त्यावेळी बऱ्याच ठिकाणी आम्ही शिकायला गेलतो. हेमल कसाला सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या या संस्थेमध्ये आम्ही 2 महिना राहून तिथं कसं सेवा करायची हे शिकून आलोय. बाबा आमटेंच्या संस्थेमध्ये 15 दिवस आम्ही होतो दोघं. धवल भैया, बालब्रह्मचारी धवल भैया आणि मी कलश भैया अवस्थेत होतो त्यावेळी. आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही दोघांनी मिळून वात्सल्य आदर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि बऱ्याच रुग्णांची सगळ्यांची सेवा करावी या अपेक्षेने ते सगळं काढलेलं आहे आणि ते चालू आहे. आता बऱ्याच दुःखी कष्टी प्राण्यांची, व्यक्तींची सेवा तिथं चालू आहे वात्सल्य आदर. मालगावच्या बाजूला आहे ते. मी का सांगालोय, आम्हाला हे सांगायचं आहे की आज गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जेवढे सेवाचे धडे शिकेल तेवढं निश्चितपणे महत्वाचं आहे. आज मी एक उदाहरण सांगत होतो की बऱ्याच ठिकाणी जात असताना एक आश्रम आम्हाला अहमदनगरला असं आम्ही तिथं बघायला शिकायला गेलतो की तिथं जगातलं एकमेव एक आश्रम असा आहे की पती पत्नी दोघंही नवरा बायको डॉक्टर आहेत. अहमदनगरला, नगरपासून 17 किलोमीटर कुठल्या रोडला, कुठला तर रोड आहे मला आठवण आता, ते लई वर्ष झाले. तिथं ते आश्रम बघायसाठी होते. ते एकमेव, जगातले एकमेव आश्रम आहे. आता 200 बेडचं आश्रम झाले. ते आश्रम मध्ये काय केले जाते, रस्त्यावर ज्या उघड्या नागड्या फिरणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना त्या आश्रम मध्ये आणून त्यांची सगळी सेवा फ्री ऑफ चार्ज केली जाते. ते एकमेव भारतातलं नाही जगातला आश्रम आहे ते. आणि त्याच्याच धर्तीवर वात्सल्य आदर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली की रस्त्यावर फिरणाऱ्या उघड्या नागड्या भिकाऱ्यांची किंवा ज्यांना काय बोलत नाही, काय पेशन्स नसतात, त्यांची सेवा करायची. याच्यासाठी आम्ही सगळीकडे करत होतो. आणि मध्ये आम्ही वात्सल्य आदर चॅरिटेबल ट्रस्ट स्थापना करायच्या आधी आम्ही बऱ्याच वेळा या सेवेच्या पर्यंत काय करत होतो, बरीच मुलं आणि मुली आमच्या संपर्कात असायचे. त्यांचे वाढदिवस साजरे कसे करायचे माहिती काय, त्यांचे वाढदिवस साजरे करण्याची एक नवीन पद्धत आम्ही चालू केली ती. धवल भैया आणि मी, आम्ही ज्यावेळी एकत्र होतो त्यावेळी कशी त्यांचे वाढदिवस कसे साजरे करायचे, तर त्यांचे वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसाला जेवढा खर्च नाही तेवढा पैसा त्यांच्याकडे घ्यायचं. घरात शुद्ध नाही, पुरी, गुलाबजामुन असे चांगले चांगले पदार्थ सगळे बनवायचे आणि रस्त्यावर फिरणारे जे उघडे नगडे व्यक्ती आहेत त्यांच्याजवळ जायचं, साबण, ग्लोव्ह सगळं घेऊन जायचं. त्यांना पहिला शुद्ध पाण्यानं आंघोळ घालायची,
त्यांना चांगले कपडे घालायला द्यायचे. त्या वाढदिवस ज्याचा मुलगा आहे त्याचं पैशातून ते कपडे द्यायचे आणि बसून सगळ्यांनी मिळून त्यांना चांगलं गोड गोड घरात केलेलं खाऊ घालायचं आणि तिथनं यायचं, असं वाढदिवस साजरा करतो. आणि त्याच्यामुळं हे सगळं करत होतं म्हणून एका मिरजेतल्या आजी आजोबांनी 1 एकर संस्था तुम्ही काढा आणि या संस्थेला 1 एकर जागा म्हणून त्या चौगले आजींनी 1 एकर जागा दिली आणि त्याचं रूपांतर वात्सल्य आधार चॅरिटेबल ट्रस्टमध्ये झालं. मी का सांगतोय, मला सांगायचं आहे, आज समाजामध्ये मी सांगणार आहे ते उदाहरण अजून लांबच आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जात होतो. ते अहमदनगरचा आश्रम बघितल्यानंतर त्याची संस्थेची स्थापना झाली हे मी सांगितलं. परंतु त्याच्या अधिक नाही निश्चित रूपाने एक सत्य घडलेली घटना सांगतो. पुण्यामध्ये एक ब्राह्मण वडील आणि त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याचं लग्न झालं होतं. तो अमेरिकेमध्ये राहत होता. सत्य घडलेली घटना आहे. मी आज सेवा विषय म्हणून मी तुमच्या समोर मांडलोय की निश्चित रूपानं ज्या वेळी त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये राहत होता आणि अमेरिकेतनं कधी कधी वर्षातनं 2 वर्षातनं ते एकदा येणार आणि आई त्यांची नव्हती, बाबा फक्त होते. बाबांना निश्चित रूपानं तो बाबांसंग राहणार, सगळे इथं सगळ्या गुण्यागोविंदांना राहणार आणि आपल्या देशाला निघून जाणार. आणि 2-3दा असं येणे जाणे झालं आणि 4थ्यांदा आल्यानंतर तो मुलगा बाबांना म्हणते, बाबा की निश्चित रूपानं तुमचं वय झालंय, तुम्ही इथं एकटं राहताय, त्याच्यापेक्षा काय करूया आपली सगळी संपत्ती इथली विक्या आणि तुम्ही आमच्यावर अमेरिकेत चला. ठीक आहे म्हटले बाबा. आता मुलगा सांगतोय माझं तर कोण आहे या जगात, त्यामुळे सगळी संपत्ती की नाही विकतोय, ते सगळे पैसे की नाही तो त्या मुलग्याच्या हातात देतोय. आणि निश्चित रूपानं ज्यावेळी पुण्यातल्या का नाही विमानतळावर ज्यावेळी जातात त्यावेळी विमानतळात बाबांना म्हणतो इथं बसा, तिकीटची सगळी व्यवस्था करून येतो. आणि ते तिकीटची व्यवस्था करण्यासाठी मुलगा जातोय. 1 तास झाला तरी मुलगा आला नाही, 2 तास झाला तरी मुलगा आला नाही, 3 तास झाले तरी मुलगा आला नाही, 4 तास झाले तरी मुलगा आला नाही. तरी सुद्धा बाबाच्या मनामध्ये कुठला संशय नाही. शेजारचा एक व्यक्ती म्हणतोय की तुम्ही चौकशी करा मुलगाचे, आजकाल मुलं पळून जातात. माझा मुलगा तसं नाही, तुम्ही काहीतरी सांगू नका, माझ्या मनात भरवू नका म्हणलं तुम्हाला. परंतु ज्यावेळी निश्चित रूपानं 5 तास 6 तास 7 तास 8 तास वेळ झाली त्यावेळी त्याच्या मनामध्ये जरा पाल चुकचुकायला लागली की काय झाले कुणास ठाऊक. म्हणून तो त्यावेळी ज्यावेळी तिकीट ग्रहाच्या तिथं जाऊन तिथल्या व्यक्तींना विचारतो की हा मुलगा कुठं आहे, तर तो निश्चित रूपानं 12च्याच फ्लाईटने अमेरिकेला गेलेला आहे. त्याच विमानतळावर बसून तिथं ढसा तो रडतोय. आणि जो व्यक्ती त्यांना सांगत होता ज्यांच्यावर विश्वास ठेवायला, तो व्यक्ती त्या स्वाधार वृद्धाश्रम मध्ये नेऊन सोडतोय. पुण्यामध्ये सगळ्यात मोठं वृद्धाश्रम कुठलं, स्वाधार. त्या स्वाधार वृद्धाश्रम जातोय. ज्यावेळी आम्ही गेलो होतो त्यावेळी नाही ही घटना त्यांनी त्या स्वतः व्यक्तीने त्या ब्राह्मणाच्या आम्हाने सांगितलं. आम्ही विचारत होतो तुमचं काय झालं. त्यांना सगळ्यांना 1-1 पॅकेट द्यायचं, कपडे द्यायचे आणि त्यांना विचारायचं तुमची कहाणी काय झाली. अशा बऱ्याच कथा माझ्याकडे आहेत. कारण की बऱ्याच आश्रममध्ये जाऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या तोंडून ऐकून आलोय. एकेकदा गेल्यानंतर असं ढसा आम्ही सुद्धा रडत होतो. बाजूला जाऊ एकेकांची स्टोरी ऐकल्यानंतर एक वाटत होतं या जगामध्ये काहीच नाही. त्यामुळे निश्चित रूपानं आज या पदावर येऊन सुद्धा निश्चित रूपानं मनामध्ये भावना राहते की जेवढी समाजाची आणि जेवढी निश्चित रूपानं दुःखी कष्टी लोकांची सेवा करता येईल तेवढं आपली शक्तीपणा लावून करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. मला आजचा संदेश रविवारच्या भागातून या विशेष प्रवचनातून द्यायचा आहे की जेवढ्या लोकांची सेवा करता येईल तेवढे सेवा करण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही वृद्ध लोकांची कधीही सेवा ना करू नका. तुमच्या घरात वृद्ध लोक असेल तर उलट आनंद माना. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, ते वृद्ध लोक कितीही काय झाले तर आपल्या सगळ्या पोटच्या गोळ्यांच्यावर आणि सगळ्या आपल्या माणसांच्यावर जास्त प्रेम करत असतात. त्यांचं इकडं तिकडं बोलण्यामध्ये कशामध्ये काय इकडे तिकडे होत असेल तर सोडा त्या गोष्टी. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटीला ती वृद्ध आपलेच आहेत. जर आज आम्ही त्यांची सेवा केली नाही तर भविष्यामध्ये आमची मुलं आमची सेवा करणार नाहीत. हो, मी स्पष्ट सांगतोय. आज जर तुम्ही तुमच्या वृद्ध लोकांची सेवा केली नाही तुमची मुलं तुमची सेवा करणार नाहीत. आज नुसतं तुम्ही सेवा केली नाही तुमची मुलं त्याच्यापेक्षा अपडेट निघतील, तुम्हाला लगेच वृद्धाश्रमामध्ये टाकतील. त्याचं चिंतन करा या गोष्टी. त्यामुळे सेवेची संधी कोणी सोडू नका. कुणाला जेवढ्या प्रमाणात सेवेची संधी करता येते तेवढं करण्याचा प्रयत्न करा. एक उदाहरण सांगतो, कारण की आम्ही जसं वागतोय तसं आम्हाला मिळतंय. हे एक उदाहरण, 2 उदाहरणाच्या माध्यमातून मी माझ्या वाणीला विराम देतोय, कारण की 10 मिनिटं राहिलेले आहेत फक्त. एक गोष्ट लक्षात घ्या. एक उदाहरण आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे. आज काय अवस्था आहे आणि सेवा किती महत्वाची आहे हा विषय विशेष रूपाने मी आज मुद्दामने घेतलेला आहे. प्रकर्षानं मला ही गोष्ट मांडावीशी वाटली म्हणून आम्ही निश्चित रूपाने या गोष्टीवर चिंतन करणं आवश्यक. एक व्यक्ती किती बुजुर्ग लोक किंवा वृद्ध लोक आपल्यावर प्रेम करतात याचं एक उत्तम उदाहरण आचार्य सन्मत सागर महाराज एक खडलेली गोष्ट सांगायची. हे काय झालं माहिती काय,
एक वृद्ध व्यक्ती होता एका घरामध्ये, त्यांची पत्नी वारली होती आणि त्यांची मुलं, त्यांची सून आणि त्यांची नातवंड सगळी होती. आणि काय झालं माहिती आहे, आता तो वृद्ध झालाय म्हणजे त्यांचे खोकणे, त्यांचा आजार, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. परंतु ती सून होती, त्या सुनेला हे बघवत नव्हतं. कायम नवरा आला की कायम एकच बाकी की तुमच्या पिताश्रींना कुठतर नेऊन ठेवा, कुठतर नेऊन ठेवा, नाहीतर काय तर करा, डायरेक्ट सांगायचे असे. परंतु नवरा म्हणायचं माझेच पिताजी ज्यांनी मला जन्म दिलाय, मला वाढवलेला आहे, सगळ्या गोष्टी केल्या, मी ह्या गोष्टी करू शकत नाही. ती म्हणणार असून द्या. एक दिवस निचुरबानं सारखं सांगून 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 निचुरबानं त्या सुनेच्या मनामध्ये एक दिवस झालं, त्यांना गंगेमध्ये आंघोळ करायला आवडतंय, काय करा, गंगेमध्ये खोलमध्ये न्या, तिथे ढकलून द्या. हे सुनेचे बोला, गिजवण्याचे नवं सोडा. त्या मुलग्याला एवढं वाईट वाटलं की वडिलांच्या विषयी असे भाव काढलेत. म्हटलं मुलगा चिडलेल्या अवस्थेत होता, तरी सुद्धा मुलगा ग बसला आणि सोडून दिला. परत सारखं सारखं कटकट लावल्यानंतर मुलग्याच्या मनामध्ये सुद्धा एक भाव निर्माण झाले की आपण असं करावं. एक दिवस अचानक तो बाबांना म्हणते, बाबा आपण गंगेमध्ये आंघोळ करायला जाऊया. बाबांना एवढा आनंद झाला की माझा मुलगा मला गंगेत आंघोळ करायला नेलाय. निश्चित रूपाने त्याला आनंद झाला, बाबांना आनंद झाला. किती दिवस मी गंगेत आंघोळ करायला गेलो नाही. आनंद झाला. बाबांसंग गेल्यानंतर सगळे कपडे वगैरे काढले आणि ज्यावेळी बाबांना घेऊन तो खोल जात होता त्यावेळी बाबा म्हणतात, अरे एवढ्या खोल पाण्यात कशाला नेलायस, मी वाहून गेलो तर काय, माझं तुझं कुणाचं काय बिघडणार नाही, तुमचं सगळं चालेल, परंतु तू वाहून गेलास तर तुझी बायको तुझी पोरं काय करतील. एवढं म्हणल्यानंतर तो ढसा ढसा रडायला लागला. सगळ्या अश्रूच्या धारा सगळ्या बांध फुटला की आज निचुरबानं एवढ्या वयामध्ये निचुरबाने या बाबांच्या विषयी काय करायला आलतो आणि ते बाबा एवढं वय असून सुद्धा माझ्याविषयी विचार करायला. ही भावना आज तो मनात संकल्प बघतोय, जर ढकलायला लागले तर बायकोला ढकलतो, परंतु बाबांना आजपासून मी सेवा आणि बाबांची सेवा आणि सुरक्षा केल्याशिवाय राहणार नाही, ही भावना करून तो बाबांना घेऊन आला. आल्या आल्या पहिला घरात एक खान नदीशी कानासून लावला, गेलीस तर जा माहेरला, तुझी गरज नाही म्हणला आणि सांगितला. इथनं पुढं बाबांच्या बाबतीत कुठलीही काय अट आली, तू नीट गोल घरला जायचं, मला काही गरज नाही बायकोची, स्पष्ट भाषेत सांगितला. आणि त्या दिवसापासून तो स्वतः सेवा करत होता. एवढी सेवा केला की ज्यावेळी बाबांचा अंतिम क्षण आलता त्यावेळी बाबांचा अंतिम क्षण आला, बाबा स्वतः अश्रू करून म्हणले की खरोखर मी धन्य आहे, मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय की सगळ्या बाबांना असा मुलगा मिळावा, मी धन्य मानतोय की माझ्या पोटाला असा मुलगा जन्माला आला. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जर वाईट विचार केला तर वाईट कसं होऊ शकते हे सुद्धा उदाहरण सांगतो. आचार्य सन्मत स्वामी महाराज कायम सांगायचे, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. आचार्य महाराज कायम सांगायचे, एक असंच परिवार, ह्यो सेम टू यू परिवार, तर असाच परिवार होता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सारखी ती सून पाठीमा लागली, तुमच्या वडिलांना कुठं नेऊन ठेवा, बडका टाकतात, खोकतात, अमुक करतात, सारखं हे होतात, सारखं किरकिर लावतात. शेवटीला मुलग्यानं काय निर्णय घेतला माहिती का, शेवटीला 3ऱ्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर आडगळीची खोली आहे, तिथं बाबांना शिफ्ट करूया आणि तिथे एक खोलीमध्ये एक घंटी ठेवली की बाबा तुम्हाला काय लागलं तर घंटी वाजवा, आम्ही सगळी तुमची सेवा करतो. काय अवस्था असेल बघा, त्या बाबांना काय वाटत असेल की निश्चितपणे माझं वय झालंय, आयुष्यभर ज्या मुलांसाठी पैसा कमवला, आयुष्यभर ज्या मुलांसाठी आमचं आयुष्य खर्ची गाठलं, त्या मुलांनी आम्हाला शेवटला हे दिलं, घंटी ठेवली. नाईलाज होता आता बाबांच्या पुढं. म्हातारपण असं असते, जे येईल ते स्वीकारावं लागते आणि बालपण असते, जे करेल ते भोगायला लागते. त्या बाबांच्या जवळ कोणताही पर्याय नव्हता आणि स्वीकारलं. मग ज्यावेळी काय लागेल, नाश्त्याला लागेल, पाणी लागेल, त्यावेळी वाजवणार घंटी, त्यांची सगळी सेवा व्यवस्थित होते. आणि काय झालं, 2-3 दिवसानंतर घंटीच वाजली नाही. सून म्हणली बहुतेक त्यांना काय नकोय वाटतं म्हणून काय वाजवलं नाही. एक दिवस अखंड घंटी वाजली म्हणजे सुनीने चौकशी केली नाही. आणि योगायोगाने त्याच वेळी तिचा नवरा आहे तो बाहेर 2 दिवस कामानिमित्त गेलता. दुसऱ्या दिवशी घंटी वाजली नाही म्हणून सुनीने काय बघितलं नाही. 3ऱ्या दिवस सुद्धा घंटी वाजली म्हणून सुनीने काय बघितलं नाही. 4थ्या दिवशी ज्यावेळी की नाही मुलगा परत आला, तो मुलगा म्हणतोय आज बाबांची घंटी का वाजन झाल्या. त्यावेळी तो मुलगा वर बघायला जातोय, घंटी वाजना म्हणून बघायला जातोय. त्यावेळी खुर्चीमध्ये बाबा बसले होते. बाबांना हात लावल्यानं बघतोय तर बाबा तिथंच मान खाली टाकून पडतात. जोरात रडायला चालू करतोय.
जोर जोरात रडायला चालू करतोय की माझे बाबा निघून गेले, त्यावेळी ती सून बी येते आणि ती बी रडायला चालू करते, नुसता दिखावा हो. मी तर बघतोय संसारामध्ये बऱ्याच ठिकाणी बघतोय या गोष्टी. कारण की मला तर निश्चित रूपानं खंत वाटते की अशा मुलांची निश्चित रूपानं खंत वाटते की ती मुलं नाहीत हो, ती हत्यारे आहेत आई वडिलांची. त्या मुलांची खंत वाटते. त्यामुळे निश्चित रूपानं ती एवढी रडायला लागली आणि बाबांच्या सगळ्या क्रिया पार पडल्या. परंतु ज्यावेळी क्रिया पार पडल्यानंतर चौथ्या दिवशी घरात एकटी ज्यावेळी ते बसले होते त्यावेळी त्याला आठवलं, त्या मुलग्याला, त्या बाबांच्या मुलग्याला आठवलं, अरे 3 दिवस घंटी का वाजली नाही, घंटी कुठे आहे? बाबांच्या खोलीत होती, घंटीच नव्हती. तो हुडकत सगळ्या खोल्यात येतोय तर त्याचा छोटासा मुलगा होता. तो छोटासा मुलगा त्याच्या खोलीत घंटी सापडते. मुलग्याला खांड दिवशी कांपाड लावतोय आणि म्हणतोय ती घंटी इथं का आणून ठेवल्यास? तर बाबा तुम्ही म्हातारा उचलता तुम्हाला आवश्यक आहे म्हणून आणून ठेवल्या. चिंतन करणं आवश्यक आहे. जसं करावे तसे चिंतन करा या गोष्टीच. त्या मुलग्याच्या एवढ्या छोट्याशा मुलग्याच्या अंतरंगामध्ये ती संस्कार कुणी बिंबवले असेल तर त्या आई वडिलांनी बिंबवले होते की जे आई वडील आपल्या वृद्ध लोकांची सेवा करत नव्हते. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टी सगळ्या मनात घेणं आवश्यक आहे. जर आम्ही या गोष्टीतनं बाहेर पडायचं असेल तर जेवढ्या रूपामध्ये आई वडिलांना आपल्या वृद्ध लोकांची सेवा करता येईल, त्यांचा विनय आदर सत्कार करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. हेच तुमच्यासाठी सगळ्यात मोठं देणं असेल. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल, आदर्श बनायचं असेल, धर्मक्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, पारिवारिक क्षेत्र असेल, त्यामध्ये जर आदर्श बनायचं असेल तर निश्चित रूपानं सेवा रूपी निश्चित रूपानं सगळ्यात मोठं शस्त्र तुमच्याजवळ वापरा. त्या शस्त्रामुळे निश्चित रूपानं सगळ्या बाकीच्या चुकीच्या गोष्टींचा मात्र नायनाट होणार आहे. मात्र त्या सेवेमुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आदर्श बनल्याशिवाय राहणार नाही. आज आमच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रगती कशामुळे होते माहिती काय? सगळ्यात मोठी महाराज क्षेत्रामध्ये महाराज असणारे किंवा दिगंबर मुनिराज बघतात किंवा त्यागी क्षेत्र आहे, हे मोक्ष मार्गाचं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाची कुठली जर विधी असेल तर सल्लेखन आहे. कारण की आमच्या आचार्य सन्मत सागर महाराज कायम म्हणायचे, काय म्हणायचे? शेतकऱ्याची परीक्षा सुगीमध्ये होते. शेतकऱ्याची परीक्षा सुगीमध्ये होते. विद्यार्थ्याची परीक्षा वार्षिक परीक्षेमध्ये होते. काय म्हणाले मी? विद्यार्थ्याची परीक्षा वार्षिक परीक्षेमध्ये होते, व्यापाऱ्याची परीक्षा दिपावळीमध्ये होते, आणि श्रावकांची परीक्षा चातुर्मासमध्ये होते, आणि त्यागींची परीक्षा मरणामध्ये होते. त्यागी आयुष्यभर कसा वागला कोण विचारणार नाही, परंतु त्याची सल्लेखन कशी झाली हे विचारणार आहे. त्यामुळे आमच्यातला सगळ्यात मोठा महोत्सव कोणता असेल? आमच्या दिगंबर अवस्थेमध्ये जैन समाजामध्ये सगळ्यात मोठा महोत्सव कोणता असेल तर सल्लेखन महामहोत्सव हा जगातला सगळ्यात मोठा महोत्सव असतोय. आणि तो सगळा महोत्सव कशावर अवलंबून असेल तर सेवेवर अवलंबून आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून साधूंच्या विषयी आचार्य भगवान कुंदकुंद स्वामीजीने एक वाक्य लिहिलंय, न कृतम विस्मरंती ती साधवा. केलेले उपकार कधी विसरत नाही तो खरा साधू आहे. कुणीही त्यांच्यावर उपकार करून द्या, कुठल्याही त्यागींच्यावर कुठलेही उपकार केलेले जर तो साधू विसरला नाही तर समजायचं तो साधू आहे. आणि जर ते उपकार केलेले जर त्या साधूने विसरले तर ओळखायचं की हा खरा साधू नाही. साधी परीक्षेची गोष्ट सांगायला मी तुम्हाला. कुठल्याही पद्धतीचा उपकार करून दे साधूंच्यावर, ते साधू कधी त्या गोष्टींना त्या माणसांना कधी विसरत नाही. मी तर माझ्या जीवनात आजपर्यंत कधीच विसरले नाही. जे सगळ्यात मोठे माझ्या उपकार करते दोन, आचार्य भगवान विद्यासागर महाराज, आचार्य भगवान सन्मत सागर महाराज सगळ्यात मोठे उपकार करते. त्याच्यानंतर आचार्य चंद्रभूष सागरजी आणि बरेच आचार्य मुनिसंघ ज्यांनी उपकार केले त्या माणसानं कधी विसरत नाही. जिन्ना जिथं ठेवायचं त्या गोष्टीत त्यांचा विनय सत्कार आदर जसा करायचा आहे तसा आपण करायचं सोडायचं. आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या प्रमाणात करणं आवश्यक आहे. आणि जेवढ्या मुलांना शिकवता येईल तेवढ्याच निश्चितपणे सेवाचा भाव शिकवा. जी मुलं ऐकल्यात त्यांनी नुसता या आजच्या प्रवचनातून एक जर विषय घेऊन गेला, तुमचं जीवन आदर्श पथाला गेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या वृद्ध लोकांची, तुमच्या आई वडिलांची आणि तुमच्या मोठ्या लोकांची सेवा करायला कधीही विसरू नका. आणि कधीही त्यांना उलटे कुठले शब्द वापरू नका. आणि कधी त्यांची कुठलीही कामं असतील ती कामं करायला कधी विसरू नका. आज निश्चित रूपानं तुम्हाला बघायचं असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये जिथं का नाही विदेशसागर राहून आलाय, पूर्वाश्रममध्ये असून दे कधी असून दे, नाव कशामुळे निघणार असेल तर फक्त सेवेमुळे निघणार आहे. काय सांगाले मी? मोठेपणा सांगाल नाही. आज स्तवनिधी गुरुकुलमध्ये जावा, 4 वर्षाचे कालावधी मला तिथं होता. त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये की नाही जर बघितला
कुठलीही आजी असून दे, बारकी आजी असून दे, कोण असून दे, कोण महिला असून देत, कोण बुजुर्ग असून देत, तिथं जर आज प्रत्येकांच्या घराघरामध्ये जर आणि प्रत्येकांच्या मनामनामध्ये, प्रत्येकांच्या हृदयामध्ये नाव येणार कलश भैया. का सांगाले हे आदर सध्या किंवा मोठेपणासाठी सांगाल नाही. हे सगळ्यात महत्वाचा दागिना तुम्हाला मिळालाय ती सांगायचं, तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे मला. आज जेवढी माणसं आज तुम्ही बघायला गिजवणेवाले जेवढी माणसं येतात त्या माणसांना दुसरं काही दिलं नाही हो. मी फक्त 2च गोष्टी दिल्यात, त्यांच्या जीवनातल्या वाईट गोष्टी काढून घेतल्यात आणि त्यांना वात्सल्याने प्रेम दिले, एवढेच दिले, दुसरं काही दिलं नाही. जे जे लोक माझ्यापर्यंत पोहोचतात त्या लोकांना मी एवढेच दिले, त्यांच्यात ते वाईट गुण तेवढे काढून घेतल्यात आणि जेवढं त्यांना वात्सल्याने प्रेम देतात तेवढेच दिले, म्हणून एवढी लोक येतात. याचं मूळ कारण आहे समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रात जा, कुठल्याही ठिकाणी जा, वात्सल्य प्रेम आणि सेवा द्या. निश्चितपणे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कधी मागणार नाही. तुमचा आदर आणि सत्कार झाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. मी एवढीच भावना करतोय आजच्या विशेष प्रवचनाच्या माध्यमातून. मी एवढीच भावना करतोय की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं आज निश्चितपणे सेवा क्षेत्रामध्ये उतरून जेवढ्या पारिवारिक सेवा, सामाजिक सेवा आणि धार्मिक सेवामध्ये उतरून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या, एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला ज्यांनी आमच्यामध्ये सेवाभाव आणला त्या गुरुवरांच्या चरणी नमस्कार करून मी माझ्या वाणीला म्हणत होतो, जय बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की